मला फायनान्सचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, फायनान्सचा प्रॉब्लेम आहे तर मी नेमकं पुढचा क्वेश्चन विचारतो की नेमकं काय आहे फायनान्समध्ये. म्हणजे फायनान्स येत नाही आहे का, फायनान्स टिकत नाही आहे का, फायनान्स वेगळीकडे कुठं खर्च होतं. नवरा बायकोंची भांडणं होण्यास 100% पूरक येते. तर तिथं भांडणं चालू होतात. त्यांना म्हटलं फक्त तुम्ही तिथून किचन शिफ्ट करा. आणि जसं त्यांनी किचन शिफ्ट केलं, विदिन 3 मंथ्समध्ये बऱ्याच गोष्टी त्यांच्या सॉर्टेड झाल्या. मला जाणवतं का म्हणजे इथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे, इथे निगेटिव्ह एनर्जी आहे एखाद्या वास्तूमध्ये? महादेवाला काळी तिळ अर्पण करा आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद वापरायची. तर हे तुमच्यासाठी बेस्ट रेमेडीज आहे की माझ्या वेबसाईटवरती जावा, तुमचं डेट ऑफ बर्थ टाका, तुमचं फोन नंबर, मेल ID टाका, तुम्हाला एक रिपोर्ट येईल. तो आहे ना तुम्हाला लाईफ टाईमसाठी हेल्प करेल. हे तसं माझा 14 वर्षाचा अनुभव आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये डे बाय डे मी रोज नवीन शिकत असतो. बराच वेळा फोन नंबरमध्ये प्रॉब्लेम असतो. तुमच्या फोन नंबरमध्ये पण कुठं पण 8 नंबर खूप वेळा रिपीट होत असेल, 4 नंबर खूप वेळा रिपीट होत असेल, तर तुमच्या लाईफमध्ये हर्डल्स येणं आहे. चांगले नंबर्स कोणते? सगळे नंबर चांगले आहेत. कॉम्बिनेशन्स खराब आहेत. आपल्या इथं माहिती आहे बॉलिवूड इंडस्ट्री जी आहे अख्खी न्यूमरोलॉजीवरती चालते. नेम करेक्शन होतात, प्रत्येक मूवीज होतं. पण ठीक आहे, जर जेव्हा पण एखादं शूटिंग होतं त्याच्यावर मुहूर्त होतो, राईट, मुहूर्त. पण ठीक आहे, ट्रेडिंगमध्ये होतं, मुहूर्त ट्रेडिंग होते. मग आपण कसं काय नाकारू शकतो या गोष्टींना? मी लहान लहान गोष्टी पण मॅटर करतात की नंबर, तुमच्या नावामधली स्पेलिंग, आपण जो कलर घालतो तो पण मॅटर करतो. 100% तो पण मॅटर करतो. कोणते कलर्स घेतले पाहिजे की त्याने कामनेस यावा? 90% लाईट कलर्स वापरायला पाहिजे. खूप जास्त रेड कलर घरात असेल तर लोक हायपर ऍक्टिव्ह होतात. बऱ्याच वेळा चटकन राग येतो, मुळव्यासारखा आजार होऊ शकतो. नजर लागते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, हेच होतं. तुमच्या शरीरातलं पाणी खराब होतं. मग आपण काय करतो, तुरटी, लिंबू ह्याच्याने उतरून टाकतो. पण एखाद्याला फ्लॅट घ्यायचा असेल तर मग तर बेस्ट आहे ते भीमसेन कापूर जाळा, त्याच्याने पॉझिटिव्हिटी वाढते घरामधली, ऑरा क्लीन होतो. दुसरी गोष्ट, मारुतीची उपासना करायला पाहिजे किंवा तुळजाभवानीची उपासना करायला पाहिजे. तर जेवढेही लोक हे व्हिडिओ बघतात, तुमच्या लाईफमध्ये जर प्रगती होत नसेल तर तुमची झोपायची पोझिशन चेंज करा. तुम्ही सांगू शकाल का, माझी जर डेट ऑफ बर्थ मी तुम्हाला सांगितली तर Yes. तुम्ही काही गोष्टी? नमस्कार, मी श्वेता. ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपण अनेकदा ऐकतो वास्तू किंवा दिशांची रचना, आपले फोन नंबर्स, आपले व्हॉट्सअप DPs किंवा मग आपली जन्मवेळ, आपली जन्मतारीख, आपली झोपण्याची पोझिशन, या सर्व गोष्टींचा आपल्या आयुष्यावरती फरक पडतो. पण खरंच या सर्व गोष्टींचा आपल्या लाईफवर परिणाम होतो का? जर तुम्ही या गोष्टींवरती विश्वास नसाल ठेवत तर हा पॉडकास्ट नक्की पहा. बिकॉज मीही तशी होते, बट दिस कन्व्हर्सेशन हॅज चेंज समथिंग इन मी. कारण आज आपल्यासोबत आहेत वास्तुतज्ञ, मार्गदर्शक, जे ज्योतिषशास्त्र, न्यूमरोलॉजीमध्ये एक्सपर्ट आहेत, शिवशरण मनशेट्टी सर. आज आपण बोलणार आहोत की तुमच्या नंबर वाईज तुमच्या व्यक्तिमत्वावरती कसा इफेक्ट पडतो. जर तुम्हाला एखादी नवीन वास्तू घ्यायची असेल तर त्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी बघायला हव्या, आणि बरेच लोकांचे जे ॲस्ट्रोलॉजी बद्दलचे गैरसमज आहेत ते सुद्धा दूर करण्यासाठी आजची ही सखोल चर्चा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. तर अध्यात्म, वास्तुशास्त्र आणि ज्योतिष, तर या क्षेत्रामध्ये तुमचा प्रवास, स्टोरी थोडी थोडक्यात सांगाल का? ओके. जय गुरुदेव, ओम नमः शिवाय. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मॅम की ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही इन्व्हाइट केलात आणि बोलण्याची संधी दिली आहे. ह्याच्यामध्ये जो माझी जर्नी आहे तर ती असं सांगता येईल की प्रत्येकाच्या माणसाच्या आयुष्यात एक अडथळा येतो आणि तिथून माणूस सुरुवात करतो. तर त्याच पद्धतीने माझी सुरुवात ही अशीच झाली. माझ्या लाईफमध्ये काही हर्डल्स आले आणि त्यानंतर त्याच्या शोधामध्ये जेव्हा मी निघालो त्यावेळी ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तू ह्या सगळ्या सायन्सेस माहीत व्हायला लागले. असा प्रश्न पडत होता की मेहनत सगळेजण करतात, पण पर्टिक्युलर व्यक्तीलाच यश कसं काय भेटतो, किंवा जर एखाद्याला सक्सेस भेटत नाही तर त्याच्या मागे रिझन काय एक्झॅक्टली. मग ते शोधत असताना मला हे सायन्स जे आहे ते आणखीन जास्त एक्सप्लोर करावे असे वाटले. आणि मग जसं एक्सप्लोर करत गेलो तर तसं मला त्याचे रिझल्ट भेटत गेले. असा एखादा प्रसंग, घटना की जेव्हा तुम्ही ठरवलं की नाही, आता मला याच क्षेत्रात कंटिन्यू करायचं? ओके. सर्वात अगोदर जेव्हा मी माझ्या स्वतःची न्यूमरोलॉजी बघायला गेलतो ना, तर त्यावेळी एक
व्यक्ती होते, तर ते मला म्हणले की हां ठीक आहे, मी बघतो न्यूमरोलॉजी तुझं. आणि ते मला फक्त डेट देत होते की आठवड्याने ये, 2 आठवड्याने ये. मग मी खूप कन्फ्यूज झालो की अरे म्हटलं एवढं काय, म्हणजे कंटिन्युअसली मी विचारतो पण ती व्यक्ती मला सांगत नाही आहे. अँड देन मग मी ठरवलं की हे शास्त्र आपण शिकायचं. फर्स्ट स्टेप ती होती. आणि देन जेव्हा मी नवीन नवीन शिकलो आणि लोकांना प्रेडिक्ट करायला स्टार्ट केलो की असं होत आहे का तुमच्याबरोबर, तसं होत आहे का, त्यावेळी कळालं की अरे हे खरंच काम करत आहे. ओके. म्हणजे जेव्हा कॉम्बिनेशन आपण बघतो, वेगवेगळे नंबरचे कॉम्बिनेशन, कुठला नंबर मिसिंग आहे, कुठला नंबर आहे, मग त्याचे स्ट्रेंथ सांगतो आपण, त्याचे विकनेसेस सांगतो की तुझ्या लाईफमध्ये असं काही होत आहे का, वडिलांबरोबर पटतंय का, आईबरोबर पटतंय का, मग तू विचार खूप करतो का, तुझी विल पॉवर अशी आहे, मग तू ॲक्शन घेताना असं करतो. मग हे नंबरच्या ॲनालिसिसवरनं जेव्हा मी सांगायचो ना, मग कळायला लागलं की हां, ही गोष्ट 80-90% मॅच होते. मग कळालं की आपण आता नवीन नवीन शिकलोय आणि तरी पण ही एवढी मॅच होते. इट मीन्स ह्याला जर ॲक्युरेसी आणायची असेल तर आपल्याला आणखीन जास्त डीप ह्याच्यामध्ये रिसर्च करावं लागेल किंवा आणखीन गोष्टी शिकावं लागतील. आणि तसं हे जर्नी स्टार्ट झाली माझी. ओके. पण या क्षेत्रामध्ये मग कोणी पण एंटर करू शकतं का? म्हणजे 100% कोणी एंटर करू शकतं. आणि बेसिकली ज्यांचा मला वाटतं मुलांक आणि भाग्यांक 7 नंबर आहे, त्यानंतर 5 नंबर आहे, 8 नंबर आहे, तर हे लोक खूप चांगलं काम करू शकतात. कारण 8 नंबर हा आपण बघितलं तर शनी ओरिएंटेड आहे, राईट. तर शनी हा कर्म ओरिएंटेड आहे अगेन. ओके. 7 नंबर हे इंट्युशन पॉवरचा आहे, केतूचा नंबर आहे. तर त्यामुळं त्यांच्या अध्यात्माची जोड खूप असते. ठीक आहे. आणि हे लोक थोडेसे देण्याच्या भावनेमध्ये येतात की नाही का, हां ठीक आहे, जगू दे भलं, तर अशा पद्धतीने. आणि 5 नंबर ही जी व्यक्ती आहे मॅथमॅटिकली चांगली असते, कम्युनिकेशनमध्ये चांगली असते, बुधाचा नंबर आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये गणिताला तेवढंच महत्त्व आहे. आणि त्यामुळे हे लोक चांगलं करू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कुंडलीमध्ये तशा पद्धतीचा योग असेल तर डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, वास्तू ह्या फील्डमध्ये काम करू शकता. सायन्स समजून घेतलं तर कोणी काम करू शकतो. ओके. सो मग या गोष्टीचा सायन्स सोबत, विज्ञानासोबत कसा कनेक्शन होतो? कारण कनेक्शन फील तर नाही होत ना, कारण एखादा जण आपल्याला नंबरवरतून कसं काय सांगणार भविष्य आपलं? लाईक माझा पर्सनली विश्वास नाहीये त्यावरती. सो कसं तुम्ही प्रूव्ह करणार की नाही नंबर्सवरती किंवा वास्तूवरती आपण सांगू शकतो? राईट. 100% जर हा सायन्स आत्तापर्यंत चालत आलेला आहे, न्यूमरॉलॉजी झालं, वास्तू झालं, ॲस्ट्रॉलॉजी झालं, तर हा इटसेल्फ प्रूव्हन आहे, राईट. ह्याला प्रूव्ह करायची गरजच नाही पडली आतापर्यंत. बट स्टील जर एखादी गोष्ट नंबर 1 वाला व्यक्तिमत्व असं आहे, नंबर 2 वाले व्यक्तिमत्व असं आहे, जर ती गोष्ट जर 80% जर तुमच्या स्वभावाबरोबर मॅच होत असेल तर इट मीन्स तो सायन्स आहे, फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट म्हणजे राहिली गोष्ट वास्तूची. तर वास्तूमध्ये पण मॅम आत्तापर्यंत 1200च्या आसपास वर्षभरात आम्ही व्हिजिट करतो. 1200 घरं जेव्हा बघतो ना, तर त्याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर दिसतो. ठीक आहे बाबा, जसं की नैऋत्यमध्ये जर बिघडलेलं असेल, नैऋत्यमध्ये वास्तूमध्ये काही बिघड झालं असेल, म्हणजे टॉयलेट आलेलं आहे, सेप्टिक टँक आलेलं आहे, लाल कलर खूप जास्त आला आहे, किंवा ईशान्येमध्ये सेप्टिक टँक आलेला आहे, टॉयलेट आलेलं आहे, तर अशा लोकांच्या लाईफमध्ये हर्डल्सच आहेत. म्हणजे होत्याचं नव्हतं झालेलं आहे. ठीक आहे. मग हे जे आहे ना, अनुभूतीचं शास्त्र आहे. ठीक आहे, अनुभवावरनं बनलेलं शास्त्र आहे. मग ग्रह काम करतात का, मग तारे काम करतात का, हा सगळा गोष्ट आहे. जसं समजा एखादी व्यक्ती डॉक्टर आहे, आयुर्वेद डॉक्टर आहे, ठीक आहे. तर मला एक क्वेश्चन आहे ह्याच्या मागं, की जसं आपण सुवर्णप्राशन करतो, लहान मुलांना सुवर्णप्राशन करतो, तो पुष्य नक्षत्रामध्येच करतो. का बरं? मला नाही समजलं. पुष्य नक्षत्रामध्ये सुवर्णप्राशन करतो ना आपण लहान मुलांना, हा ठीक आहे, आयुर्वेदामध्ये टर्म आहे हा सुवर्णप्राशनचा, तर ते पुष्य नक्षत्रामध्येच केलं जातं. ओके. हे नव्हतं माहिती. राईट. तर आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्व आहे सुवर्णप्राशनला. लहान मुलांना जेव्हा त्यांना जिभेवरती ते ड्रॉप सोडले जातात, हो, बरेच लोक right. आता पण करतात. ठीक आहे. तर पुष्य नक्षत्रामध्ये ती ताकद आहे. त्या नक्षत्रामध्ये काय होतं, पर्टिक्युलर त्या दिवशी त्याचा ऑरा तसा बनलेला असतो, त्याच्या एनर्जीज तशा असतात. जसं एकादशीच्या दिवशी आपण उपवास करतो, बरोबर, हे आध्यात्मिक गोष्ट झाली. पण तुम्हाला हे माहिती आहे का की बरेच उपग्रह जे आहेत,
सॅटेलाइट ज्याला आपण म्हणतो, तर ते एकादशीच्या दिवशी सोडले जातात. असंही असतं. असं आहे, ओके. असतं नाही, आहे असं. तर ह्याला प्रूव्ह करायची गरज नाही, हे ऑलरेडी प्रूव्हन आहे. म्हणजे जेव्हा हे सायन्स ह्या गोष्टींना घेऊन जातोय, ठीक आहे, का बरं घेऊन जात असेल? कारण त्या दिवशी ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्वात कमी आहे, त्याची फ्युएल एफिशियन्सी जास्त होती, चांगल्या पद्धतीने युटिलाइज होतो, त्यामुळे आपण एकादशी करतो. ठीक आहे, एकादशीच्या दिवशी सॅटेलाइट सोडले जातात. आणि धार्मिक दृष्ट्या किंवा आध्यात्मिक दृष्ट्या जर प्रगती करत असेल तर माणूस म्हणतो ना की एकादशीच्या दिवशी उपवास करा, तांदूळ जास्त खाऊ नका, कारण वॉटर एलिमेंट जास्त आहे त्याच्यामध्ये, वॉटर रिच कंटेंट आहे त्याच्यामध्ये, तर तो तुमच्या मनाचा फ्लक्च्युएशन वाढवू शकतो. हे सगळं एक दुसऱ्या गोष्टींना को रिलेट आहेत. राईट. मग नक्षत्रांचं पण रिलेटेड आहे, बट लोकांना याची जाणीव नाही, अवेअरनेस नाहीये त्या गोष्टींचे. जसं आता वास्तुशास्त्रामध्ये आपण बघतोय की पूर्व दिशेमधनं असं म्हणतात की विंडो पाहिजे, डोअर्स पाहिजे, राईट. पूर्व दिशेमधनं काय येतं? सूर्याची किरणं येतात. ठीक आहे, सूर्याची कवळी किरणं आपल्यासाठी उपयुक्त आहेत का नाही? तर आहेत, राईट. आपले रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याच्याने, स्किन तुमची डेव्हलप होते, हेअर्स डेव्हलप होतात, राईट. ह्या सगळ्या गोष्टी होतात. विटॅमिनची डेफिशियन्सी कमी होते. म्हणून आपल्याला पूर्वजांनी सांगितलं की बाबा पूर्वेमधनं तुमचा विंडो ओपन पाहिजे, डोअर ओपन पाहिजे, ठीक आहे, हे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलंय. आग्नेयमध्ये किचन पाहिजे, कारण तुमचा सूर्य जेव्हा दुपारच्या वेळी वरती येतो तर त्याचे जे आग्नेयमध्ये जर तुमचा किचन असेल तर बेसिकली काय होतं, तिथले जे बॅक्टेरियाज आहेत तर ते थोडेसे मरतात. म्हणजे जे ज्याच्यामुळे तुमचं अन्न सुरक्षित राहतं, ते अन्न खराब नाही होत. हा कम्प्लीट असा सायन्स आहे. आणि दुसरी गोष्ट, झोपताना दक्षिणेला डोकं करा, उत्तरेला पाय करा, हे तर सर्रास ऐकतो आपण. हा वास्तुशास्त्राचा नियम आहे. आपल्याला हे माहित आहे नॉर्थ आणि साऊथ असे 2 पोल आहेत, मॅग्नेटिक पोल आहेत. तर आपल्या बॉडी जेव्हा तुम्ही दक्षिणेला डोकं करता तर तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला ते हेल्प करतं. कारण जेवढं अशुद्ध रक्त असतं ते पूर्ण पायाजवळ असतं पूर्ण दिवसभरात. जेव्हा तुम्ही झोपता, ले डाऊन करता, तर त्यावेळी तो पंपिंग होण्यासाठी हेल्प होतो हार्टला. कारण तुमच्या ब्लडमध्ये मॅक्सिमम लोह आहे, तर तो मॅग्नेटिक फोर्समुळे तो ओढला जातो. हा सगळं एक दुसऱ्याला कनेक्टेड सायन्स आहे. बट काय झालं की आपण आपल्या संस्कृतीमधल्या ह्या गोष्टी स्किप करत गेलो आणि लोक पाश्चात्य संस्कृतीमध्ये जेव्हा हे लोक अडॉप्ट केले आणि ते लोक सायन्स म्हणून घेऊन आले, आणि त्यावेळी आपण अडॉप्शनला आलो की अरे खरंच हे सायन्स आहे, राईट. आज बऱ्याच ठिकाणी ग्राउंडिंग हा विषय येतो की बाबा अनवाणी पायानी चाला, तुमच्या बॉडीची आर्थिंग होते. मग अगोदरच्या लोकांनी पण हे सांगितलंय, आपल्या शास्त्रामध्ये हे सांगितलं की बाबा सकाळी तुम्हाला देवाला जाताना अनवाणी पायानी जायचंय, कनेक्टेडच आहे, राईट. सूर्य नमस्कार करायचे तुम्हाला, सूर्याला जल अर्पण करायचं. जेव्हा तुम्ही सूर्याला जल अर्पण करता, आपण म्हणतो की त्यावेळी कसं व्हायचं की नदीमध्ये जायचे लोक, बेंबीपर्यंत पाणी असतं आणि त्याच्यावरती अर्पण करायचो आपण, सूर्यदेवाला जल अर्पण करायचो. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं की तो जो सूर्याची किरण आहे ती रिफ्लेक्शन होऊन तुमच्या 7 चक्रात बॅलन्स व्हायचे. असं एक 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 गोष्ट अशी लेअर बाय लेअर कनेक्टेड आहे. मग तो नंबर असेल, तो वास्तू असेल, तो ॲस्ट्रॉलॉजी असेल, सगळ्या गोष्टी एकमेकांना इंटर कनेक्टेड आहे. आता तुमचा एवढा अनुभव आहे, तुम्ही एवढ्या दिवसापासून, एवढ्या वर्षांपासून करताय, तर असा एखादा एक्झाम्पल सांगा की तो व्यक्ती खूप जास्त नाही का, त्यांच्या घरामध्ये शांतता नव्हती, वादविवाद होत होते, पण तुम्ही त्यांना कन्सल्टन्सी दिली आणि त्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये एक चांगला बदल घडला, असा एखादा एक्झाम्पल. मॅम एन नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत, त्यातल्या त्यात काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो. जसं की जस्ट एक रिसेंटली एक केस केली होती, त्यांच्यामध्ये नवरा बायकोमध्ये सतत वाद वगैरे होत होते आणि फायनान्शियल गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येत होते. तर ते मला फोन करून विचारले की सर असं असं आहे, आम्ही कसं काय करायचं. त्यांच्या वास्तूवर न व्हिजिट करताच त्यावेळी त्यांना सांगितलं की बाबा तुमच्या नैऋत्य दिशेमध्ये पाण्याचा काहीतरी संबंध आलाय का किंवा अग्नीचा काही संबंध आहे का, तर ते बघा. तर ते म्हणले सर हां, आमचं नैऋत्यमध्ये किचन आहे. म्हणजे काय, फायर आहे. जेव्हा पण पृथ्वी तत्वामध्ये फायर येतो ना, तर नवरा बायकोंची भांडणं होण्यास 100% पूरक येते. तर तिथं भांडणं चालू होतात. त्यांना म्हटलं फक्त तुम्ही तिथून किचन शिफ्ट करा. आणि जसं त्यांनी किचन शिफ्ट केलं, विदिन 3 मंथ्समध्ये बऱ्याच गोष्टी त्यांच्या सॉर्टेड झाल्या. पैसा जो अननेसेसरी खर्च होत होता त्याच्यामध्ये चांगला थोडासा बदल त्यांना दिसला.
तर हे असे आहेत जिथं न जाता पण काही गोष्टी झालेल्या आहेत. आणि जिथं ऍक्च्युअल जातो तर त्यावेळी आपण एनर्जी चेक करतो. प्रत्येक व्यक्तीची एनर्जी आहे, प्रत्येक वास्तूची एनर्जी आहे. मला जाणवतं का म्हणजे इथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे, इथे निगेटिव्ह एनर्जी आहे एखाद्या वास्तूमध्ये जर तुम्ही केलात तर? ओके. बरं, मला एक सांगा, तुम्ही समजा बरेच मित्रमैत्रिणी असतील, आहेत नाही? हो हो आहेत, आहेत. ठीक आहे. तर तुम्ही प्रत्येक समजा फ्रेंडच्या घरी गेलात तर त्या फ्रेंडच्या घरी जेव्हा तुम्ही जाता सगळ्यांकडे इक्वली तुम्हाला बसावं वाटतं? नाही नाही. कमी जास्त वाटतं की अरे इथे, काही घरामध्ये असं वाटतं अरे इथनं चटकन बाहेर पडायला पाहिजे. काही घरात कळतच नाही किती वेळचा गप्पा चालल्यात. होतं होतं. सेम असं व्यक्तींबरोबर पण होतं की एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही गप्पा मारताना तुम्हाला कळतच नाही की अरे 1 तास झाला मला कळालंच नाही. आणि काही लोकांबरोबर असं वाटतं अरे कधीपासून गप्पा मारतोय. इट मीन्स काय, ती एनर्जी आहे. प्रत्येकाचं एनर्जी घेण्याचा मेजरमेंट वेगळा आहे. त्यांच्या अनुभवावरनं ते कळतं की तो एनर्जी कसा कॅल्क्युलेट करतोय. मग मी एखाद्या घरी गेलो तर तिथल्या एनर्जी ऑटोमॅटिकली समजतात. बऱ्याच वेळा ब्रिदिंग फास्ट होते. जर जनरली इनिशियली कोणी वास्तूची प्रॅक्टिस करताय किंवा तिथं ब्रिदिंग फास्ट होते. ब्रिदिंग फास्ट होते म्हणजे काय, ऑक्सिजन लेवल कमी आहे, म्हणजे एनर्जी सप्रेस्ड आहेत तिथं. खूप चांगल्या एनर्जीज नाही आहेत तिथे. हेल्थचे इश्यूज येऊ शकतात. हे सगळं अनुभूतीचं शास्त्र आहे, अनुभवावर नाही. एखादा बघा तज्ञ डॉक्टर असतो ना, तो एखाद्याचा माणसाचं फक्त चालणं जे असतं ना, त्या चालण्यावरनं सांगू शकतो की कुठं प्रॉब्लेम आहे. L5 मध्ये, L4 मध्ये, राईट, सांगतो तो की अरे तुमचा हा प्रॉब्लेम आहे. किंवा एखादा माणूस स्किन जी असते, स्किनचा कलर बघून तो सांगतो अरे हा तर पित्त प्रकृतीचा आहे, हा वात प्रकृतीचा आहे. हे अनुभवावरनं येतं त्याला. हे तसं माझा 14 वर्षाचा अनुभव आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये डे बाय डे मी रोज नवीन शिकत असतो, रोज नवीन गोष्टी शिकतो. आणि ही जर्नी अजून म्हणजे कंटिन्युअसली चालूच आहे. त्याच्यामध्ये लोकांचे अनुभव, त्यानंतर नंबर्सचे अनुभव, त्यानंतर एनर्जी लेवलचे अनुभव, हे सगळे असे चालत राहतात. आता प्रत्येक वर्षी 1000 ते 1200 आपले व्हिजिट्स आपण करतो अप्रॉक्सिमेट, ठीक आहे. कमी जास्त होऊ शकतात. आणि ज्या ज्या लोकांबरोबर जेव्हा आपण बोलतो ना तर आपल्याला कळून जातं की अरे ह्याचा हा प्रॉब्लेम आहे. जेव्हा माणूस क्वेश्चन बोलतो ना किंवा जेव्हा अडचणी सांगतो ना त्यावेळी लगेच कळतं ह्याच्या घरामधली कुठली दिशा प्रॉब्लेममध्ये आहे. जसं की एक एक्झाम्पलला जर तुम्ही म्हणलात की सर मला फायनान्सचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, फायनान्सचा प्रॉब्लेम आहे, तर मी नेमकं पुढचा क्वेश्चन विचारतो की नेमकं काय आहे फायनान्समध्ये. म्हणजे फायनान्स येत नाही आहे का, फायनान्स टिकत नाही आहे का, फायनान्स वेगळीकडे कुठं खर्च होतोय. मग तो मला सांगतो टिकत नाही आहे. मग टिकत नाही आहे मग मी म्हणतो की बाबा हा दोष नैऋत्येचा आहे. फायनान्स खेळतं भांडवल नाही आहे मग हा दोष आग्नेयचा आहे. फायनान्स येतच नाही आहे मग हा दोष उत्तरेचा आहे. मग त्याप्रमाणे त्याच्या कुंडलीला काय अलाइनमेंट आहे ती बघून आपण त्यांना सांगतो. तुमच्याकडे सर्वात जास्त कोणत्या समस्या घेऊन येतात लोक? मग फर्स्ट कोणत्या विषयी विचारतात? ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी की वास्तुशास्त्र? जेव्हा एखादी समस्या येते ना लोकांना तर त्यांनी समस्याला स्टिक राहावं ना की टूलला. ओके ओके. हा, मी हे मानतो की ऍस्ट्रॉलॉजी, वास्तू, न्यूमरोलॉजी हे टूल्स आहेत एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढण्यासाठी, राईट. आज जर माझ्याकडे एखादा व्यक्ती आला आणि तो म्हणला की मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, मग तो डॉक्टर नाही विचारतो की तुम्ही नेमकं काय ट्रीटमेंट करणार माझ्यावर, नाही, तो म्हणतो मला ह्याच्यातनं बाहेर काढा, राईट. तर सेम थिंग माझ्याकडे जेव्हा लोक समस्या घेऊन येतात तर ते म्हणतात एक तर फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा हेल्थचा इश्यू आहे, पैसा कुठं तर अडकलेला असतो, किंवा रिलेशनशिप. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप ह्या 3 गोष्टींवरती मोस्टली माझ्याकडे येतात लोक. त्याच्यामध्ये सर्वात प्रायर असतो फायनान्स म्हणजे वेल्थ, त्याच्यानंतर असतो रिलेशनशिप, त्याच्यानंतर असते हेल्थ. हेल्थला लोक खूप कॅज्युअली घेतात, ठीक आहे, आणि फायनान्सला फर्स्ट प्रायोरिटी देतात, ठीक आहे. मग फायनान्सचे जेव्हा पण लोक केसेस घेऊन येतात तर त्यावेळी मी काय बघतो की बाबा त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण हे सगळं कलेक्ट करतो. घराचा मॅप मागवतो आपण आणि त्यांच्या समस्याप्रमाणे काही सिम्पटम्स मॅच होतात का ते बघतो. ते जे सांगतात की समजा एखादा व्यक्ती म्हणला की पैसा अडकतोय, पैसा टिकत नाही आहे, मग मी नैऋत्य आणि आग्नेय ह्या दिशा बरोबर आहेत का ते बघतो. कुंडलीप्रमाणे कुठली देवता पैसा देतोय, त्याची उपासना करतायत का
ते बघतो. जर करत नसेल तर करायला लावतो. चुकीच्या तर काही उपासना करत नाही ना ज्याच्यामुळे पैसा जातोय, हे आपण क्रॉस चेक करतो. कोणते चुकीचे रत्न तर घातले नाही ना, हे आपण बघतो. बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं की बाबा मी पुष्कराज घालतो, पुष्कराज घातल्यावरती मला खूप पैसा येईल, संतती होईल. बरेच लोक पाचू घालतात, त्यांना वाटतं पाचू घातलं माझा बिझनेस वाढेल. जेव्हा की जर आपण त्याच्या कुंडलीमध्ये बघितलो, जर पाचू त्याला पैसा देतच नाही, खर्च देतोय, आणि तो जर घातला तर खर्चच होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचे अनालिसिस करतो, मग वास्तूची व्हिजिट करतो. वास्तूमध्ये आपण एनर्जीज बघतो. पॉझिटिव्ह एनर्जी किती आहे, त्याच्यानंतर प्रत्येक दिशामधून येणारी ऊर्जा किती आहे. आपण डाउजिंग म्हणून एक टूल आहे त्याच्याने बघतो. वेगवेगळे इक्विपमेंट वापरतो आणि ह्या सगळ्यांचं अनालिसिस करून जर एखादी ऊर्जा कमी असेल, पैसा देणारी ऊर्जा कमी असेल, तर ती वाढवतो. काही रेमेडीज करतो आपण, तर ते वाढवून मग त्याच्यानंतर त्या लाईफमध्ये चेंजेस व्हायला चालू होतात. मग हे सायकोलॉजिकली पण कनेक्टेड आहे का? म्हणजे तुम्ही त्यांची पुढच्या व्यक्तीची सायकोलॉजी बघून त्याला सांगता गोष्टी, की तुमचं जे आहे त्याच गोष्टी सांगता? ह्याच्यावरती बऱ्याच वेळा लोकांना सायकोलॉजिकली पण नीड हवी असते, आणि प्लस तुम्हाला वास्तूच्या रेमेडीज हे वास्तूच्या एनर्जी सायन्सवरती आपण काम करतो. त्याच्याने सायकोलॉजीचा काही संबंध नाही. ठीक आहे. बट हां, तुमच्या घरामधले जे फ्रेम्स लावलेले आहेत, काही हे लावले, तर त्याच्यावरती सायकोलॉजीचा इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. सुद्धा येस, तेही आपण बघतो. त्यानंतर कलर्स वगैरे तुम्ही कुठल्या पद्धतीचे निवडलेले आहेत तुमच्या घरावरनं, त्याच्यावरनं तुमची मानसिक अवस्था कळते. आणि जेव्हा ते चेंज करतो तर तुमच्या मानसिक अवस्थेमध्ये पण चेंजेस व्हायला चालू होतात. कोणते कलर्स घेतले पाहिजे की त्याने कामनेस यावा, शांतता? 90% लाईट कलर्स वापरायला पाहिजे. ठीक आहे. जसं ऑफ व्हाईट आहे, ठीक आहे, लेमन येल्लो कलर आहे, लाईट लेमन येल्लो कलर. तर अशा पद्धतीचे जर कलर, ह्या शेड्स मधले कलर घेतलं तर ते बेस्ट आहे. डार्क कलर नाही वापरायला पाहिजे. रेड कलर, ग्रीन कलर, ब्ल्यू कलर हे जर वापरले तर हर्डच जास्त येतात. खूप जास्त रेड कलर घरात असेल तर लोक हायपर ऍक्टिव्ह होतात. बऱ्याच वेळा चटकन राग येतो. मूळव्याधसारखा आजार होऊ शकतो. ब्लडच्या रिलेटेड आजार होऊ शकतो. येल्लो कलर खूप जास्त लावला घरामध्ये तर अशा लोकांची प्रोग्रेस नाही होत, स्टॅग्नंट होतात, वैचारिक लेवलला पण आणि फायनान्शियल लेवलला पण. ब्ल्यू कलर खूप जास्त असेल तर अशी व्यक्ती स्टेबल नाही होत कधी. प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट वेगळा आहे, प्रत्येक कलरचा इम्पॅक्ट वेगळा आहे. येस, बॅलन्स्ड वे मध्ये पाहिजे. मी फायनान्शियली स्टेबिलिटीकडे खूप पळतीये सध्या, नाही का, की मला पाहिजे पाहिजे. पण जेवढे जास्त मी त्याच्या मागे जातीये तेवढं माझ्यापासून असं लांब गेल्यासारखं मला जाणवतंय. मग ते असं का होत असेल? बऱ्याच वेळा 8 हा जो नंबर आहे ना, हा कार्मिक नंबर आहे, थोडासा म्हणजे कर्म ओरिएंटेड नंबर आहे. ठीक आहे. तुम्ही फायनान्सला तर अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करताय, पण तुमचा ऍक्सेप्टन्स जो पॅटर्न बनलेला ना लहानपणापासून ते आत्तापर्यंत, की खूप मेहनत केल्यावरती पैसा भेटतो, हा पॅटर्न आहे तिथं. त्यामुळे तुम्हाला इझी गोईंग मनी नाही भेटणार. तो त्याला टाइमच लावणार, तो तुम्हाला मेहनतच करायला लावणार. मग हिथं सायकोलॉजीवरती काम करावं लागतं. मी आता सध्या एक एक्झाम पण देतेय, त्यासाठी पण मी 2-3 ट्राय केलेत. ओके. बट आय एम फेलिंग कंटिन्युअसली. Okay. मग काय केलं पाहिजे मी आता? खूप पर्सनल क्वेश्चन आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वात अगोदर आहे ना, जे थोडेसे वयस्कर व्यक्ती आहेत तर त्यांची उपासना करा. आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद, चिमूटभर हळद वापरा. ठीक आहे. जेणेकरून तुमच्या नॉलेजचं गेन होईल. ठीक आहे. शनी ओरिएंटेड व्यक्ती लवकर जाड होत नाही, ती हायटेड असते, थोडी सडपातळ असते. ठीक आहे. आणि त्यांचे विचारही तशाच पद्धतीने म्हणजे एकदम कर्मा ओरिएंटेड, प्रॅक्टिकल बोलणारे, लॉंग टर्म विजन ठेवणारे, म्हणजे खूप लांबचा विचार करून आता डिसिजन घेणारे, अशी व्यक्ती असते. मग तुम्ही माझ्या मते एकतर सर्वात अगोदर जे आता सांगितलं तुम्हाला, वयस्कर व्यक्तींना त्यांची सेवा करा, महादेवाला काळी तिळ अर्पण करा, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद वापरायची. तर हे तुमच्यासाठी बेस्ट रेमेडीज आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो की माझ्या वेबसाईटवरती जावा, तुमचं डेट ऑफ बर्थ टाका, तुमचं फोन नंबर, मेल आय डी टाका, तुम्हाला एक रिपोर्ट येईल. तो आहे ना तुम्हाला लाईफ टाईमसाठी हेल्प करेल, की तुमची स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय, हेल्थ कशी असायला पाहिजे, रिलेशनशिप कशी असायला पाहिजे, त्याच्यानंतर पैसा कुठून येईल, ठीक आहे, हिडन टॅलेंट काही आहे का,
आणि काही असेल तर ओव्हरकम कसं करायचं एखाद्या गोष्टीमधनं, तर हे ना एकदम बेस्ट ब्ल्यूप्रिंट भेटेल तुम्हाला लाईफचा. फ्री ऑफ कॉस्ट आहे की ह्याच्यामध्ये एक नॉमिनल पेड अमाऊंट आहे तुमचे, ठीक आहे. तर तुम्ही, मला वाटतं की जर तुम्ही त्या वेबसाईटवरती गेलात तर एकदम नॉमिनल फी आहे. म्हणजे तुम्ही असं समजा की एखादं मूवीला आपण जातो ना, तर नॉर्मली पैसे खर्च करतो, एखादा पिझ्झा खातो तर नॉर्मली पैसे खर्च करतो. हे तुमच्या लाईफ टाईमसाठी, तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही. एक छोटीशी अमाऊंट आहे की म्हणजे एखाद्या मूवी तिकीट एवढं पण नाही आहे त्याला. तर 3 तासाचा पिक्चर बघण्यापेक्षा तुम्ही लाईफ टाईमची जर्नी बघू शकता त्याच्यामध्ये. राईट राईट राईट. आपण ऑडियन्ससाठी सुद्धा लिंक प्रोव्हाइड करू डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही चेक करू शकता. येस, नक्की. आणि तुमच्या ऑडियन्ससाठी मी नक्कीच त्याच्यामध्ये एक ऑफर देईल. ओके. जो 699चा रिपोर्ट आहे, ऑलरेडी 1500 रुपयाचा रिपोर्ट आहे, तो 699ला आपण जर डायरेक्टली कोणी गेलं तर 699ला आहे. पण तुमच्या थ्रू जर गेलं तर त्याच्यामध्ये मी एक पर्सेंटेजमध्ये ऑफर देईल. त्याच्यामध्ये तुमचा जो कोड आहे मी तुम्हाला देईल. जर कोणी ग्रो असा कोड टाकला, कुपन कोड टाकला, तर डायरेक्टली त्याला डिस्काउंटेड प्राइस येईल. नोटेड, नोट करून घ्या. तर आपण बघतो वास्तुशास्त्राबद्दल, न्यूमरोलॉजीबद्दल लोकांची खूप जास्त गैरसमज आहेत. मग तुम्ही सांगू शकता की सगळ्यात मोठा गैरसमज हा कोणता आहे लोकांच्या मनामध्ये? एक तर हे आहे की ईशान्येलाच देवघर पाहिजे, लोकांना असं वाटतं. पण असं काही गरजेचं नाही की ईशान्येलाच देवघर पाहिजे. असला तर बेस्ट आहे, आयडियल पोझिशन आहे. नाही तर पूर्व दिशेला, उत्तर दिशेला आणि पश्चिम दिशेला देवघर असेल तरी चालणार आहे आपल्याला. एक रिसेंटली एक शॉप बघितलं ज्याच्यामध्ये जसं त्यांनी ईशान्य दिशेमध्ये देवघर आणलं ना, तर तेव्हापासून त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स यायला चालू झालं. कारण काय आहे की त्यावेळी त्या लोकांनी ॲस्ट्रॉलॉजिकल ॲनालिसिस केलंच नव्हतं. त्यांचा जो गुरुग्रह आहे तो 8th हाऊसमध्ये होता आणि त्यामुळे काय झालं, जसं त्यांनी ईशान्येमध्ये देवघर स्थापन केलं तर त्याचे हर्डल्स वाढत गेले. म्हणून तुम्ही मगाशी ज्या पद्धतीने विचारलं की एक्झॅक्टली कशासाठी लोक येतात ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू, न्यूमरॉलॉजी, माझ्याकडे लोक प्रॉब्लेम्स घेऊन येतात. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी बघतो की कुठल्या टूल्समधनं मला काढता येतं आणि त्या पद्धतीने आपण सोल्युशन काढतो. जसं मी त्या ईशान्याचा देवघर मूव्ह केला आणि ईस्ट दिशेला ठेवलं, तेव्हापासून त्या माणसाचे जे लाईफ आहे ते परत एकदा प्रोग्रेसिव्ह मोडमध्ये आले. मग एखाद्याला, आता तुम्ही म्हणाला की वास्तू बघितली पाहिजे, या गोष्टी आहेत पर्टिक्युलर, ते बघितल्या पाहिजे. पण एखाद्याचं घर लहान असेल किंवा लहान जागी हे करायचं असेल तर त्याने कसं वास्तू पाळावी? जागा मॅटर नाही करत, किती लहान आहे का मोठी आहे. जागेमधली ऊर्जा मॅटर करते. बऱ्याच वेळा बघा, एखादा वडापावचा गाडा असतो ना, तो जास्त चालतो कम्पॅरेटिव्ह बाजूला जे हॉटेल आहे. जागा मॅटर नाही करत, त्या जागेवरती जी ऊर्जा आहे ना ती मॅटर करते. ऊर्जा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कन्सल्टंट पाहिजे की ती ऊर्जा कशी आहे ती चेक करण्यासाठी. त्याचे काही पॅरामीटर्स असतात, ते बघतो. आणि बऱ्याच वेळा हॉटेल्स, आता माझ्याकडे काही केसेस आहेत जे हॉटेल चालवत होते. आत्ताच जस्ट रिसेंटली मी गुजरातचं एक हॉटेल बघितलं. साधारण 2.5-3 करोड रुपयाचं हॉटेल आहे, बट ग्राहक नाही आहेत. मेन रोडला हॉटेल आहे. त्या लोकांनी नैऋत्य दिशेमध्ये STP प्लांट बनवला होता. जिथं पृथ्वीतत्व पाहिजे तिथं पाणी टाकलंय. तर त्या हॉटेलची स्टेबिलिटी कधीच राहणार नाही, राईट. आणि ते हॉटेल विकायला काढलं तर विकलं पण जाणार नाही. असं होतं. जर तुम्ही म्हणता ना की चला मला वास्तूवरती विश्वास नाही, एक काम करा, नैऋत्यमध्ये खड्डा करा, बऱ्यापैकी 100 फुटाचा खड्डा करा आणि त्याच्यात पाणी टाका आणि 3 वर्षापर्यंत वेट करा. 100% तुम्हाला विदिन अ इयरमध्ये लॉसेस दिसायला चालू होतील. मग हे जर निगेटिव्ह फॉर्ममध्ये काम करते तर पॉझिटिव्ह पण करणार ना. तर आपण पॉझिटिव्ह वेमध्ये त्याला युटिलायझेशन करूया. कुठल्याही गोष्टीला आहे ना, आपण उगाच तो काम करत नाहीये हा न्यूनगंड नसायला पाहिजे. जर आपण पॉझिटिव्ह वे मध्ये बघितलं त्या गोष्टीला तर मे बी ते इफेक्ट करू शकते 100%. एक चांगल्या पद्धतीने इफेक्ट. आज मला सांगा, सर्वात आपल्या इथं माहिती आहे बॉलिवूड इंडस्ट्री जी आहे अख्खी न्यूमरोलॉजीवरती चालते. नेम करेक्शन होतात, प्रत्येक मूवीज होतं. बट ठीक आहे, जर जेव्हा पण एखादं शूटिंग होतं त्याच्यावर मुहूर्त होतो, राईट, मुहूर्त. बट ठीक आहे, ट्रेडिंगमध्ये होतं, मुहूर्त ट्रेडिंग होते.
मग आपण कसं काय नाकारू शकतो या गोष्टींना? हम्म. आज जर एखाद्याची जर्सी असेल, त्याचा एक नंबर, त्याला जो ॲस्ट्रॉलॉजर न्यूमरॉलॉजिस्ट सांगतो तीच जर्सी तो घालतो. एखादा ऍक्टर आहे, त्याला आय लावायला लावतात किंवा ई करायला लावतात, त्याच्या नेम मध्ये चेंजेस करतात ना ते, आणि त्याचे रिझल्ट ते घेतात ना. मग आपल्यामध्येच हा प्रॉब्लेम काय? बऱ्याच वेळा काय होतं की मिडल क्लास लोक जे आपण म्हणता येईल, तर त्याच्यामध्ये खूप जास्त विचारांमध्ये जातो आपण. आणि जे हे अप्पर क्लासवाले आहेत ना, हे पटापटापटा डिसिजन घेत जातात. त्यांचा ट्रस्ट आहे, बिलीव्ह आहे. मग माझं असं म्हणणं आहे की जर हे सायन्स काम करतं तर तुम्ही युटिलाइज करा, करून तरी बघा. ट्राय करायला काही हरकत नाही, आणि तुम्ही पॉझिटिव्ह वे मध्ये ट्राय केलं तर इफेक्ट 100% रिझल्ट. आणि ह्याच्यामध्ये मी असं कुठंच म्हणत नाही की तुम्ही सगळे रत्न घाला. मी स्वतः रत्न घालत नाही, त्यामुळे लोकांना सजेस्ट नाही करत. पण तुम्ही तुमचा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याला अडॉप्ट जर केलात तर तुम्ही लाईफमध्ये प्रोग्रेस करणार. माझ्या लाईफमध्ये मी जेव्हा पण ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तूमध्ये आलो तेव्हा लाईफमध्ये प्रोग्रेस केलो. अदरवाईज मी 12-13 वर्ष स्ट्रगलच करत होतो, कंटिन्यू स्ट्रगल. मला कळालं की माझी स्ट्रेंथ हित आहे, तर मी हित करतोय. बऱ्याच लोकांना जे पॉडकास्टर आहेत त्यांना वाटतं की मी पॉडकास्टमध्ये चांगलं करू शकतो. ज्यावेळी ते पॉडकास्टमध्ये आले ते चांगलं केले. काही लोकांना वाटलं मी स्पोर्ट्समध्ये चांगलं करू शकतो, ते स्पोर्ट्समध्ये गेले तेव्हा चांगलं केलं. प्रत्येकाची एक फील्ड आहे, त्याच्या कुंडलीप्रमाणे जर तो काम केला ना तर 100% तो सक्सेस होण्याचे चान्सेस वाढून जातात, रेशो वाढून जातो. मी लहान लहान गोष्टी पण मॅटर करतात, की नंबर, तुमच्या नावामधली स्पेलिंग, आपण जो कलर घालतो तो पण मॅटर करतो. 100% तो पण मॅटर करतो. तर तुम्हाला कुठला सुटेबल कलर आहे, तुम्हाला कुठला कलर नाही चालणार, ते कशावरती डिपेंड करतं? न्यूमरोलॉजी. त्याचप्रमाणे ॲस्ट्रॉलॉजिकल आपण प्लॅनेट बघतो, कुठल्या प्लॅनेटचे कलर तुम्हाला नाही चालत. समजा एक एक्झाम्पलला सांगतो, जसं मगाशीचं एक उदाहरण दिलं की गुरु हा जो प्लॅनेट आहे 8व्या हाऊसमध्ये असेल किंवा 12th हाऊसमध्ये असेल तर हे नुकसान करतं. मग येल्लो कलर तुम्हाला नाही चालत. मग कोणता कलर चालतो? मग तुमचे बाकीचे हाऊसेस बघायला लागतात. 12 हाऊसेस असतात. 12 हाऊसेस असतात. प्रत्येक हाऊस, कोणी पैसा देतोय, कोणी घर देतंय, कोणी प्रॉपर्टी देतंय. प्रत्येक गोष्ट बघावं लागते. तुम्हाला एक्झॅक्टली तुमची रिक्वायरमेंट काय आहे ती बघावं लागते आणि त्याच्याप्रमाणे कलर चॉईस ठरतो. खूप डीप सायन्स आहे. 27 नक्षत्र असतात, 12 हाऊसेस असतात, 9 मेजर प्लॅनेट असतात. ह्या सगळ्यांचा जेव्हा ॲनालिसिस होतो तर त्याचे कॉम्बिनेशन बनतं. त्या कॉम्बिनेशन बरोबर तुम्ही ऍक्टिव्हिटी केलं तर 100% रिझल्ट भेटतो. जर आजच्या तरुण पिढीला तुम्हाला एक आध्यात्मिक सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल? कुठल्याही गोष्टीला आहे ना क्युरियस व्हायचं की हे कसं काम करत असेल, त्याला डिनाय नाही करायचं, हे करतच नाही. जे चांगले बिझनेसमॅन आहेत ना, जे लोकांना खरंच पुढे जाऊन फ्युचरमध्ये बिझनेसमॅन व्हायचं आहे किंवा एखादा स्वतःचं व्यवसाय करायचा आहे किंवा एखादी क्रिएटिव्हिटी आयडिया पूर्ण एक्सप्लोर करायची, तर कसं होऊ शकत नाही पेक्षा कसं होईल ह्याच्यावर जर फोकस केला ना त्याचं रिझन भेटेल तुम्हाला. आणि अध्यात्मामध्ये एक आहे की साक्षीभाव ठेवा लागतो. साक्षीभाव म्हणजे आता जी पण घटना घडते ना त्याचा मी साक्षीदार आहे, एव्हिडन्स आहे. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही घ्यायची की अरे हे घडतंय ना, मी बघितलंय. आज युद्ध होत आहे, आपण करतोय का? नाही. बट युद्ध होत आहे यार, मी माझ्या प्रेझेन्समध्ये झालंय, मी बघितलेलं आहे. करोना यार माझ्या काळात झालेला आहे, मला माहिती आहे कसं आहे. मी आज माझ्या आई वडिलांच्या काळातलं ऐकत होतो की अरे प्लेग झालता, तेव्हा प्लेग झालता, खूप लोक मेले होते. फक्त माहिती आहे, अनुभवलंय का? नाही. करोनाच्या काळात अनुभवलंय कसा होता, लोक घरातनं बाहेर, तिथं साक्षीभाव आहे है ना. तुम्ही एव्हिडन्स आहात त्या गोष्टींना. तो भाव ठेवून जर पुढे गेलात ना तर 100% आध्यात्मिक प्रगती करणार. आता तुम्ही सांगितलं आम्हाला की कोणत्या समस्या क्लायंट्स तुमच्याकडे घेऊन येतात, मग कशा वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स आहेत तुमच्याकडे? ओके, माझ्याकडे एकतर जो माझा येणारा क्लायंट आहे ना तो खूप जास्त एज्युकेटेड आहे आणि मॅच्युअर्ड आहे. ओके. ठीक आहे. माझ्याकडे येणारा क्लायंट आहे ना गोष्टींना घेऊन किरकिर नाही करत. ठीक आहे, माझं हेच नाही आहे, तेच नाही आहे, तर तो कसा करतो की हा कसा होऊ शकतो ह्या अप्रोचने लोक माझ्याकडे येतात. म्हणजे एखाद्याचं हॉटेल चालत नाही तर हॉटेल कसा चालू शकतो, काही हॉटेलचे ओनर्स येतात.
काही लोकांना ब्रँड बनवायचे तर त्याला कोणता कलर चालतो, कोणता लोगो चालतो, त्याच्या हिशोबाने येतात. काही बिल्डर लोक आहेत, त्यांचे जे बिल्डरमध्ये जर समजा एखादं प्रोजेक्ट स्टक झालाय की बाबा फ्लॅटची इन्व्हेंटरी आहे तर ती जात नाही आहे, सेल आउट नाही होत आहे, तर असे लोक येतात. तर इथं काय करू शकतो मग मग आपण तिथल्या एनर्जीज बघतो, रेमेडीज बघतो. चांगले डॉक्टर्स आहेत माझ्याकडं, बरेच कन्स्ट्रक्शन कंपनीचे CEOs आहेत, ओनर्स आहेत, त्याच्यानंतर असं वकील आहेत, कलेक्टर्स आहेत, ॲडिशनल कलेक्टर्स आहेत, असेही लोक आहेत. ठीक आहे. पण हे खूप एज्युकेटेड आहेत, ज्यांना खरंच ह्या सायन्सवरती बिलीव्ह आहे. ॲक्टर्स लोक आहेत, बरेच सेलिब्रिटीज आहेत, तर त्यांच्यासाठी मी कन्सल्टेशन करतो. बट म्हणजे ऑडियन्स पण माझा तसा आहे किंवा क्लायंट बेस तसा आहे, तर त्यामुळं तशा लोकांबरोबर डील करणं मला जास्त सोपं पडतं. आणि जे खूप जास्त क्वेश्चनिंगमध्ये असतात ना, की होईल का नाही होईल, डाऊटमध्ये जे आहेत ना, तर त्या लोकांबरोबर मोस्टली मी नाही डील करत. कारण तुम्हाला त्या सायन्सवरती फेथ नाहीये, बिलीव्ह नाहीये, तर आपण काम नाही करू शकत. तुम्ही आधीच निगेटिव्ह राहाल तर मग काही पॉझिटिव्ह कसं होतं? कारण मॅम जेव्हा इनिशियल स्टेजला होतो ना, तर त्यावेळी लोकांना मी हे सायन्स पटवून द्यायचो. ठीक आहे. पण आता ती स्टेज नाही राहिली की ज्या लोकांना मी समजून सांगू शकेल. आता मला असं आहे की बाबा ज्यांना ऑलरेडी बिलीव्ह आहे, मी त्यांच्यावरती जास्त काम करेल, कारण त्याचा पर्सेंटेज आहे माझ्याकडे जास्त. राईट राईट. आपण ज्याला खरंच खूप गरज आहे, त्यावेळी जी व्यक्ती जर येते, मला खरंच असं असं अडचणीमध्ये आहे, तर मला त्याच्यामधनं बाहेर काढा, तर डेफिनेटली आपण त्याच्यासाठी हेल्प करतो. तर आता न्यूमरोलॉजी सांगा, लाईक नंबर वाईज Okay. 1 to 9 पर्यंत. Okay. सो आपण सुरुवात करूया नंबर 1. ओके. नंबर 1 बेसिकली लीडर असतात. ठीक आहे. नंबर 1 सूर्याच्या आधिपत्याखाली येतो. ठीक आहे. ह्या लोकांनी आदित्य हृदयम स्तोत्र म्हणायला पाहिजे, ज्याच्यामुळे यांची लाईफ जी आहे ती प्रोग्रेसिव्ह मोडमध्ये जाईल. सूर्याला जल अर्पण करायला पाहिजे. जर जमत असेल तर महादेवाला गहू अर्पण करायचा. ठीक आहे. आणि गाईला चपाती वगैरे खाऊ घालायची. त्यानंतर केसरी टिळा जो असतो ना, तो लावायचा इथं फोरहेडवरती, जर नंबर 1 असेल. ह्या लोकांना आहे ना, कुणाच्या अंडर काम करणं आवडत नाही. ह्यांचा एक सेल्फ इगो असतो वेगळा, हे कोणाला ऐकूनच घेऊ शकत नाही. बट ह्यांची एक भावना असते, ती सगळ्यांना सोबत घेऊन मला पुढे जायचं. लीडरशिप क्वालिटी असते यांच्यामध्ये. आणि प्रत्येक गोष्ट कशी एक्झिक्यूट होईल ह्याच्यावर त्यांचा फोकस जास्त असतो. त्यामुळे नंबर 1 वाले ना, कधी पण चांगले लीडर, कंपनीचे CEOs वगैरे होतात, बऱ्याच वेळा फाउंडर वगैरे होतात, तर ते बेस्ट आहे. नंबर 2. नंबर 2 जेव्हा आपण म्हणतो ना, भावनिक नंबर आहे, थोडासा हळवा नंबर आहे, चंद्रमाचा नंबर आहे. तर अशा लोकांनी आई जी आहे तिची सेवा करायला पाहिजे, गोमातेची सेवा करायला पाहिजे, महादेवाला दूध अर्पण करायला पाहिजे किंवा पाणी अर्पण करायला पाहिजे. जर जमत असेल सोमवारच्या दिवशी तांदूळ अर्पण करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी करतील तर खूप जास्त प्रोग्रेसिव्ह मध्ये जातील हे. आणि नंबर 2 वाली जी व्यक्ती आहे ती हळवी असते, म्हणजे ह्या ज्या लोकांबरोबर जाते ना, तर तशा पद्धतीने मिक्स होऊन जातात हे लोक. ठीक आहे. पण ह्यांच्यावरती लोकांचा इन्फ्लुएन्स खूप जास्त असतो आणि लोकांचं खूप ऐकतात. आणि एक प्रत्येक गोष्ट आहे ना, तर 2-3 वेळा क्रॉस चेक करून घेतात, मी जे करतोय ते बरोबर आहे ना, मी जे करतोय ते बरोबर आहे ना. हे अशा पद्धतीची भावना जास्त असते, हळवी असते. ह्या लोकांनी मला वाटतं की जास्तीत जास्त महादेवाची उपासना करायला पाहिजे आणि आईची सेवा करायला पाहिजे, तर ज्याच्यामुळं हा नंबर आणखी जास्त नरिश होऊ शकतं. ठीक आहे. चांदीचा कडा ह्या लोकांनी वापरायला पाहिजे. ओके. आता नंबर 3. नंबर 3 गुरुचा नंबर आहे. ठीक आहे. ह्या लोकांना गायडन्स खूप आवडतं, नॉलेजला हे लोक खूप जास्त प्रायोरिटी देतात. ह्यांना पैशापेक्षा जास्त नॉलेजला इम्पॉर्टन्स देतात. ठीक आहे. लोकांना हेल्प करणं, कम्युनिकेशन करणं, लोकांना गाईड करणं ह्या लोकांना खूप आवडतं. हे लोक चांगले शिक्षक होऊ शकतात, मेंटॉर होऊ शकतात, टीचर होऊ शकतात. नंबर 3 हा फक्त देणारा नंबर आहे, म्हणजे लोकांना देणं. ठीक आहे. आणि खूप मोठे विचार ह्यांच्याकडे असतात. ठीक आहे. कोणाकडनं 1 रुपयाची अपेक्षा हे लोक करत नाहीत. ठीक आहे. आणि फक्त समाजामध्ये देण्यासाठी हे लोक आलेले असतात. ह्यांनी गुरु दत्तात्रयांची उपासना करायला पाहिजे किंवा विष्णू सहस्त्रनाम रेग्युलरली म्हणायला पाहिजे.
मी रिलेट करते माझ्या लाईफ मध्ये जे पीपल आहेत नंबर 2 नंबर खरंच रिलेट होत आहे. ओके, तशा पद्धतीचे आहेत का? हो आहेत आहेत. ओके. ओके नंबर 4. ओके. नंबर 4 जो आहे हा राहूचा नंबर आहे. हा आहे ना मॅनेजमेंटवाला नंबर आहे आणि आहे ना हे थोडे खुरापती असतात. राहू काय फक्त डोक्याने काम करणार आहे. राहू म्हणजे काय की तुमच्या धडाचा वर्त म्हणजे फक्त डोकं आहे त्याला. त्याला हृदय हा प्रकार नाहीये. हे लोक इमोशनली डिसिजन नाही घेत. हे लोक मॅनेजमेंटला प्रॉपर असतात, थोडे स्ट्रिक्ट असतात आणि ह्यांना लॉजिकल माइंड जास्त आवडतं. अशा लोकांनी प्रोग्रॅमिंगमध्ये चांगलं काम करतात, सिक्रेट एजंट चांगले होतात. त्याच्यानंतर पॉडकास्टसारखा विषय किंवा डिजिटल मार्केटिंगसारखा विषय किंवा जिथं डिजिटलायझेशन आहे अशा ठिकाणी काम चांगलं करू शकतात, प्रोग्रॅमिंग चांगलं करू शकतात. ह्या लोकांनी कालभैरवाची उपासना करावी, कालभैरव अष्टक वगैरे म्हणायला पाहिजे. कुत्र्यांना बिस्किटं वगैरे खाऊ घालायला पाहिजे, स्पेशली ब्लॅक कलरचे, ब्राऊन कलरचे कुत्रा जर त्यांना हे बिस्किट्स वगैरे खाऊ घालत असतील तर ह्यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होताना दिसेल. ओके आता नंबर 5. नंबर 5 खूप लाडके असतात. ठीक आहे. बुधाचा नंबर आहे, कम्युनिकेशनमध्ये खूप चांगले असतात हे लोक. बेसिकली बुध जसं म्हणलं की ट्रेडिंग आलं. ट्रेडिंग म्हणजे एका ठिकाणून माल घेतला आणि दुसऱ्या ठिकाणी माल देणं, ट्रेड करणं. ठीक आहे. तर त्यांना हे खूप चांगलं आवडतं. दुसरी गोष्ट कम्युनिकेटर खूप चांगले असतात, ब्लॉग रायटिंग खूप चांगलं करू शकतात, ईमेल रायटिंग खूप चांगलं, बुक वगैरे चांगले लिहू शकतात, आर्टिकल चांगले लिहू शकतात, अकाउंटिंगमध्ये चांगलं काम करू शकतात, बँकिंगमध्ये चांगलं काम करू शकतात, इन्शुरन्समध्ये चांगलं काम करू शकतात, ज्योतिषशास्त्रामध्ये चांगलं काम करू शकतात. नंबर 5 हा खूप आनंदी राहणारा नंबर आहे आणि नंबर 5 आजूबाजूचा जेवढा एन्व्हायरमेंट असतो ना त्यांना सगळ्यांना कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी यांच्यामध्ये. हे लगेच लक्ष अशी ओढावून घेतात. नंबर 5 खूप पॉवरफुल नंबर आहे. ओके आणि ह्या लोकांनी पण विष्णू सहस्त्रनाम म्हणायला पाहिजे, विठ्ठलाची उपासना करायला पाहिजे, ते यांच्यासाठी बेस्ट. नंबर 6. नंबर 6 लक्झरीचा कारक आहे, शुक्राचा नंबर आहे. नंबर 6ची एक खासियत आहे, हे लोक आहेत ना कुठल्या पण बंद पडलेल्या गोष्टींना जिवंत करू शकतात, एवढी ताकद असते. डॉक्टरी पेशा चांगला असतो, स्किन स्पेशलिस्टसाठी चांगलं असतं, हेअर स्पेशलिस्टसाठी चांगला, मेकअप आर्टिस्ट, इंटेरियर डिझायनर, ज्याच्यामध्ये माणूस म्हणतो ना की आपण जीव फुकतो, तर तशावाले गोष्टी करतात. बघा इंटेरियरवाले काय करतात, एकदम खराब असा कबाडासारखं झालेलं असतं घर, त्याला एकदम लक्झरियसमध्ये कन्वर्ट करतात. इंटेरियरमध्ये तसा होतो. सेम मेकअप आर्टिस्टचा आहे. ठीक आहे. त्याला पूर्ण लुक त्याचा चेंज करतात. तसंच एखादा कारखाना, बंद पडलेला कारखाना असेल तर हे लोक खूप चांगल्या पद्धतीने त्याला हँडल करू शकतात. ह्यांच्याकडे तो नॉलेज असतो, मॅनेजमेंट ह्यांचा खूप चांगला, स्ट्रॅटर्जीज ह्यांच्या खूप बेस्ट असतात. हे PR चं काम खूप चांगलं करू शकतात. ठीक आहे. लक्झरी ब्रँड बरोबर खूप चांगलं काम करू शकतात. ह्या लोकांनी मॉलमध्ये फिरायला पाहिजे. ह्या लोकांनी महिन्यातनं एक तरी मूव्ही बघायला पाहिजे. ठीक आहे. आणि नंबर 6 हा जो आहे शुक्राचा नंबर असल्यामुळं बेसिकली ह्यांना अत्तर, परफ्यूम याची जास्त आवड असते. ह्यांनी महालक्ष्मीची उपासना करायला पाहिजे. आता नंबर 7. नंबर 7 आध्यात्मिक नंबर आहे, केतूचा नंबर आहे. जसं गुरुचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले मी, सेम थिंग केतूमध्ये आहेत. केतू हा पण एक आध्यात्मिक गुरुच आहे. हा लोकांना सोडणं, डिअटॅचमेंट शिकवतो. ठीक आहे. बऱ्याच वेळा लाईफमध्ये ह्यांचे जे कनेक्शन आहेत ते तुटत जातात, कारण ह्यांची ओढ अध्यात्माकडे जास्त असतात. खूप जास्त रिसर्च करतात हे लोक. ह्यांना स्वप्न पडतात खूप सारे, फ्युचरमध्ये होणाऱ्या गोष्टी बऱ्याच वेळा ह्यांना इंट्युशनमधनं कळतात. ह्या लोकांनी गणेशाची उपासना करायला पाहिजे, गणपतीची उपासना. हे लोक हिलिंगमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये खूप चांगलं काम करू शकतात, वास्तूमध्ये चांगलं काम करू शकतात. ओके आता नंबर 8 बद्दल सविस्तर सांगा. नंबर 8 बेसिकली शनीचा नंबर आहे. बट शनी हा खूप पॉवरफुल प्लॅनेट आहे, कर्मा ओरिएंटेड आहे, कर्माच्या रिलेटेड काम करणार आहे. कुठलीच चुकीची गोष्ट ह्यांना खपत नाही. ठीक आहे. खूप नियमाने चालणारा नंबर आहे. नंबर 8 जो आहे हा शिवभक्त असायला पाहिजे. जेवढं महादेवाची भक्ती हे वाढवतील तेवढे त्यांच्या लाईफमधले हर्डल्स कमी होतात. आणि नंबर 8 वाल्यांना कुठलीच गोष्ट इमिजिएट भेटत नाही, थोडासा स्ट्रगल यांना करावा लागतो आणि सेकंड हाफ ऑफ लाईफमध्ये यांची प्रोग्रेस जास्त होते. अशा व्यक्तींनी
गरीब वयस्कर व्यक्तींची सेवा करायला पाहिजे, महादेवाची उपासना करायला पाहिजे, महादेवावरती काळी तीळ अर्पण करायला पाहिजे. ह्यांची लाईफमध्ये प्रोग्रेस होते. ओके. नंबर 9. नंबर 9 खूप चांगला मित्र असू शकतो. नंबर 9 सारखा मित्र मिळणार नाही तुम्हाला. हा नेहमी तुमच्या मदतीला तयार असतो. तो हे नाही बघणार की माझा मित्र चुकीचा आहे का बरोबर आहे. तर नंबर 9 खूप पॉवरफुल, खूप धाडसी असतो. ठीक आहे, प्रत्येक वेळी तुमच्यासाठी रेडी असतो. नंबर 9 वाला मित्र प्रत्येकाकडे असायला पाहिजे. ठीक आहे, आणि ह्या लोकांनी जिम करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मारुतीची उपासना करायला पाहिजे किंवा तुळजाभवानीची उपासना करायला पाहिजे. ह्या लोकांनी आपल्या रागावरती थोडासा कंट्रोल ठेवायला पाहिजे. अदरवाईज ह्यांच्यासारखा स्वभाव कोणाचा नसतो. खूप चांगला स्वभाव असतो. नंबर 9 बेस्ट नंबर आहे. ओके. तुमचा काय नंबर आहे? जस्ट फॉर क्युरिओसिटी. माझा 1 आणि 7 आहे. ओके. म्हणजे मुलांक 1 आहे आणि भाग्यांक 7 आहे. एक बेसिक सांगता का, म्हणजे एखाद्याला नवीन वास्तू घ्यायची तर त्याने काय काय गोष्टींचे म्हणजे लक्षात ठेवून घेतली पाहिजे किंवा कुठे कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजे, लाईक एक बेसिक. ओके, बघा, फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा पण तुम्ही वास्तू घ्यायचं ठरवताय ना, तर अगोदर जमीन बघा. ठीक आहे, तर ती जमीन शुद्ध आहे का नाही अगोदर, म्हणजे त्याचा स्लोप बघा. एकतर दक्षिण आणि पश्चिम हे वरती पाहिजे, ईशान्य, पूर्व, उत्तर ही दिशा खाली पाहिजे. म्हणजे स्लोप कसा पाहिजे, ईशान्येला खाली, नैऋत्येला वरती, हे असं पाहिजे. त्या जमिनीचा सुगंध असतो एक, तर त्याच्यावरनं ठरतं की ह्याची क्वालिटी काय आहे जमिनीची. ओके. जसं की आयुर्वेदामध्ये पण असं होतं, किंवा जनरली एखाद्या माणसाला खूप जास्त डिजीज असेल ना, तर त्याला दुर्गंध जास्त असतो. बॉडीमधनं एक फ्रेग्रन्स येतो, तर तो दुर्गंध असतो. तर ती बॉडी फेकत असते त्याला बाहेर. सेम तुमच्या जमिनीची पण तशी एक स्मेल असतं, एक फ्रेग्रन्स असतो, त्याच्यावरनं त्याची क्वालिटी कळते. पण एखाद्याला फ्लॅट घ्यायचा असेल तर मग जर एखाद्याला फ्लॅट घ्यायचंय तर त्यांनी काय करायला पाहिजे, एकदम पूर्व, उत्तर ही दिशा ओपन पाहिजे, गॅलरीज पाहिजे, मोठे मोठे विंडो पाहिजे. त्यानंतर टॉयलेट जे आहे ते वायव्येमध्ये असेल तर बेस्ट आहे. म्हणजे असं समजा की नैऋत्यमध्ये टॉयलेट असेल किंवा आग्नेयमध्ये टॉयलेट असेल किंवा ईशान्यमध्ये टॉयलेट असेल तर प्रॉब्लेम आहे. ओके. ईशान्यमध्ये टॉयलेट असेल तर तुम्हाला कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. तुम्ही दिशानुसार सांगता का, ईशान्य हे कोणती दिशा वगैरे? ओके, इझी पडेल. अच्छा, ईशान्य म्हणजे जसं उत्तर आणि पूर्वची मधली दिशा म्हणजे ईशान्य, ह्याला नॉर्थ ईस्ट म्हणतो आपण. नॉर्थ ईस्ट मध्ये जर टॉयलेट आला तुमचा, तर काय होतं की तुम्ही एका गोष्टीचं गिल्ट पकडलेलं असतं मनामध्ये, ते कंटिन्यू. कारण ईशान्य दिशा हे ना वास्तुपुरुषाचं डोकं आहे. त्या डोक्यावरती जेही गोष्ट येईल ना, ती तुमच्या थॉटमध्ये येईल. तिथं समजा क्लटर असेल तर तुमच्या डोक्यामध्ये पण विचारांचा क्लटर असतात. तिथं समजा जर तुम्ही टॉयलेट ठेवलात तर तुमच्या डोक्यामध्ये पण तशाच पद्धतीचे विचार असतात. त्यानंतर आग्नेय म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशेची मधली दिशा, तर त्याला म्हणतो आग्नेय. हे तर अग्नी तत्व असतो. अग्नीमध्ये पाणी आलं तर चालेल का? नाही चालणार, म्हणजे आग आहे त्याच्यावरती पाणी टाकलं विझणार ना. तर सेम गोष्ट आपल्याबरोबर होते. अग्नी म्हणजे घरातली जी स्त्री तत्व आहे, तिथं इमोशन्स आहे, ते सगळं अग्नी आहे. जर तिथं पाणी आलं तर घराच्या स्त्रियांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त. तिथं जर टॉयलेट आलं तर फायनान्स अडकण्याची शक्यता जास्त आहे. ओके. हेच गोष्ट दक्षिण आणि पश्चिमेच्या मधली दिशा म्हणजे नैऋत्य. जर नैऋत्यामध्ये पाणी आलं, हे पृथ्वी तत्वाचं आहे, जर ह्याच्यात पाणी आलं तर काय होतं, चिखल तयार होतो. माती आहे, मातीमध्ये पाणी टाकलं आपण तर काय होणार, चिखल तयार होणार. चिखलमध्ये माणूस स्टेबल राहू शकतो का? तर नाही राहू शकत. मग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पण स्टेबल नाही होत, मग तो माणूस म्हणतो की मला स्टेबिलिटीच नाही आहे, स्टेबिलिटीच नाही आहे. फायनान्शियल स्टेबिलिटी नसते, रिलेशनशिपमध्ये स्टेबिलिटी नसते, आरोग्याच्या रिलेटेड स्टेबिलिटी नसते. पैसा आला तर तो जायचा अगोदर त्याचं ठरलेलं आहे. अशा अननेसेसरी एक्सपेन्सेस वाढतात. त्या दिशेला नाही पाहिजे. हे तुम्ही नवीन घर घेताना बघायचं आहे की एक नैऋत्याला टॉयलेट नकोय आणि एक ईशान्येला टॉयलेट नकोय. आग्नेयला नसेल तर अजून बेस्ट आहे. दक्षिण आणि नैऋत्येच्या मधली एक दिशा आहे जिथं टॉयलेट चालतो. पूर्व आणि आग्नेयच्या मधली एक दिशा आहे जिथं टॉयलेट चालतो.
अशा काही ठराविक. आणि वायव्य दिशामध्ये एक दिशा आहे ज्याच्यामध्ये टॉयलेट चालतं तुम्हाला. स्पेसिफिक वास्तू नाही अशी काम करते ना, त्या ज्या ठिकाणी ती वस्तू ठेवतात तशा पद्धतीने ती काम करते. पश्चिम दिशा ही बेस्ट, वेस्ट इज बेस्ट असं म्हणलं गेलेलं आहे. वेस्टमध्ये जी पण गोष्ट तुम्ही ठेवणार ना ती वाढणार. तुम्ही पैसा ठेवला पैसा वाढणार, कपडे ठेवलात कपडे वाढणार, शूज ठेवलात तर शूज वाढणार. दक्षिणेमध्ये ऊर्जा वाढते माणसाची, कारण अग्नितत्व हा दक्षिणेमध्ये आहे, अग्नीमध्ये आहे आणि दक्षिणेमध्ये आहे, म्हणजे फायर एलिमेंट आहे. तुमचा फायर बिघडला तर माणूस काय म्हणतो, शांत होतो ना. आता म्हणतो ना काय थंडा माणूस आहे म्हणतो ना असं. कधी म्हणतो, जेव्हा तो ऍक्टिव्ह नसतो. म्हणजे तुमच्या घरामधलं फायर कमी झालं, म्हणजे अग्नीमध्ये पाणी आलं तर ते माणूस सुस्त होतात, थंडे होतात, लवकर ऍक्शन नाही घेत. हे जर ईशान्येमध्ये, म्हणजे उत्तर आणि पूर्वेच्या मधली दिशा जी ईशान्य आहे, ही वास्तुपुरुषाचं डोकं आहे. वैचारिक पातळी तुमची तिथून कळते. जर तिथं अग्नी आलं, समजा तिथं किचन आलं, तर माणूस हायपर ऍक्टिव्ह असतो. दुसरी गोष्ट, त्याला चटकन राग येतो, त्यात हायपरनेस खूप जास्त असतो. शॉर्ट टेम्पर असतात असे लोक. आपण म्हणतो ना किती लवकर राग येतो याला, तर त्याचं कारण ते असू शकतं. ईशान्येमध्ये लाल कलर नको, त्यानंतर किचन नको. ह्या गोष्टी बघून जर तुम्ही वास्तू घेतात तर बेस्ट आहे. पूर्व उत्तर ही दिशा ओपन पाहिजे, नैऋत्याला टॉयलेट नाही पाहिजे, ईशान्याला टॉयलेट नाही पाहिजे. अग्नेयमध्ये किचन असेल, वायव्यमध्ये किचन असेल तर चालतंय, बेस्ट आहे. ओके. आणि जर एखाद्याने ऑलरेडी आता राहतोय, आपण राहतं घर आहे, आता ते त्यांना समजले की आपली वास्तू बरोबर नाहीये, मग आता त्यांनी काय करावं? बिकॉज आता ऑलरेडी सगळं बिल्ड आहे, राईट? सो मग त्याने ती वास्तू सोडावी. जर वाटत असेल की आपली इथं प्रगती नाही होत, ठीक आहे, ऑब्विसली सोडलेली बेस्ट आहे. फर्स्ट प्रायमरी ते करू शकतो. फक्त चेंज इकडून तिकडे केल्याने चेंजेस नाही येऊ शकत. त्याच्यामध्ये झोपण्याची जी दिशा आहे तुमची, म्हणजे झोपायची जी जागा आहे ती तुम्ही चेंज करू शकता. ती चेंज करून तुम्हाला रिझल्ट भेटतो. जर समजा एखादा व्यक्ती नैऋत्यामध्ये झोपतोय आणि तो पश्चिमेमध्ये जाऊन झोपायला लागला किंवा दक्षिणेमध्ये जाऊन झोपतोय, तर त्याला रिझल्ट भेटू शकतो. आता समजा जर तुमच्या ऑडियन्सला ते नाही कळत आहे, एक एक्झाम्पलला, तर जेवढेही लोक हे व्हिडिओ बघतायत, तुमच्या लाईफमध्ये जर प्रगती होत नसेल तर तुमची झोपायची पोझिशन चेंज करा. म्हणजे तिथल्या तिथंच नाही, त्याच बेडरूममध्ये नाही चेंज करायचं, बेडरूम चेंज करायचा. किंवा तुम्ही बेडरूम, एकच बेडरूम आहे तर मग हॉलमध्ये जाऊन झोपा. 45 दिवस हे कंटिन्यू करायचा आणि मग रिझल्ट बघायचा, काही चेंजेस होत आहेत का लाईफमध्ये. बऱ्याच वेळा 70% लोकांना फक्त झोपण्याची जागा चेंज करून पण रिझल्ट भेटतात. वस्तू जर आग्नेयमध्ये पाण्याच्या रिलेटेड वस्तू आल्या तर ते तिथून काढावं लागेल, राईट? जसं फ्रीज झालं, वॉशिंग मशीन झालं, तर ह्या गोष्टी काढावं लागेल. तसं सेम नैऋत्यामध्ये जर तुमच्या पाण्याच्या काही वस्तू आल्या असतील, खूप बऱ्याच वेळा असं होतं की ओव्हरहेड टँक वगैरे असतो, खूप जास्त पाण्याचा स्टोरेज केलेला असतं, तर तो काढा तिथून, तो रिझल्ट चांगला देईल तुम्हाला. तिथं नैऋत्यामध्ये तुमचा लाल कलर नकोय, निळा कलर नकोय. लाल कलर फायर एलिमेंट आहे, निळा कलर हा तुमचा वॉटर एलिमेंट आहे, तर ते पृथ्वी तत्वात आलं की डिस्टर्ब करणार आहे. आता आपण कॉस्मिक एनर्जीकडे वळूया. कॉस्मिक एनर्जी म्हणजे नेमकं काय असतं? वाव, वैश्विक ऊर्जा जेवढी पण आहे, ठीक आहे. कॉस्मिक एनर्जी म्हणजे वास्तू पुरुषालाच आपण कॉस्मिक मॅन म्हणतो, ठीक आहे. जेवढे पण तुमच्या अप्पर हेडमध्ये, म्हणजे समजा चेस्ट पासून जेवढी वरची ऊर्जा आहे, जेवढं वैचारिक गोष्टींमधनं, ज्या ब्रेनमध्ये आयडियाज येतात, नवीन थॉट्स येतो, हे सगळं कॉस्मिक मधनं येतं. ह्याला म्हणतात कॉस्मिक एनर्जी, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं जर वाटत असेल की तुम्हाला अरे माझ्या डोक्यात नवीन आयडियाच येत नाहीये, किंवा नवीन विचारच सुचत नाहीये, किंवा क्रिएटिव्हिटी नाहीये, काय होते समजतच नाहीये, म्हणजे कॉस्मिक एनर्जीज ब्लॉक आहे. वास्तूमध्ये ईशान्य ब्लॉक असतो. ईशान्यमध्ये टॉयलेट असेल, ईशान्यमध्ये समजा तुमचं किचन असेल, डस्टबिन असेल, तर कॉस्मिक एनर्जीज डाऊन होतात आणि त्याचा इम्पॅक्ट सगळ्यांवरती होतो. घरामध्ये 5 लोक असेल तर 5ही लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. अशा, आणि ह्या एनर्जी हिलिंगला पण काम करतात. तुमच्या बॉडीची जी हिलिंग होते तर ती कॉस्मिक एनर्जी पण होते.
अच्छा. मग एखाद्याने कसं समजावं की आपली कॉस्मिक एनर्जी आता सध्या स्टेबल नाहीये किंवा चांगली नाहीये? तर ते कसं समजतं? जर तुम्ही समजा की औषधं घेताय, हं. ठीक आहे, आणि तुम्हाला रिझल्ट येत नाहीये, इट मीन्स कॉस्मिक एनर्जी ब्लॉक आहे. हं. बऱ्याच वेळा तुम्ही प्रयत्न करताय पण नवीन थॉट्सच काही डोक्यात येत नाही, नवीन क्रिएटिव्हिटी येत नाही, स्टॅग्नंट झाली लाईफ. हां. कॉस्मिक एनर्जी ब्लॉक आहे. ह्या एनर्जीज आहेत ना, ह्याची एक्सपर्टीज असते, ठीक आहे, प्रत्येक गोष्टींचं. जसं की आता डॉक्टर कसं फक्त नाड्या बघून पण सांगतो वात पित्त कफ मध्ये काय डॉमिनंट आहे, राईट? तर तशाच पद्धतीने हे वास्तूमध्ये जे लोक एक्सपर्ट आहेत ना, तर त्यांना ह्या गोष्टींची जाण चांगली असते. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एक्सपर्टीजचा यूज करा. ओके. मग एखाद्याची जर कॉस्मिक एनर्जी ब्लॉक असेल, मग त्याने कसं अनब्लॉक करावी? अनब्लॉक करण्यासाठी तुम्हाला वास्तू कन्सल्टंट लागेल. ओके. तो तुम्हाला सांगेल की ह्या वास्तूमध्ये काय बिघाड आहे, म्हणजे जसं ईशान्य ब्लॉक आहे, टॉयलेट आहे, किचन आहे, तर ते तिथून रिमूव्ह करायला पाहिजे आणि तिथं विंडोज वगैरे ओपन करायला पाहिजे, तर ते पॉसिबल आहे. नसेल तर मग तुम्हाला त्या पद्धतीने काही ट्रीटमेंट्स तुम्हाला घरामध्ये करावं लागतं, काही एनर्जीज वाढवावं लागतात. जसं आपण घरामध्ये घंटानाद करतो, शंखनाद करतो, धूप लावतो. काय होतं याच्याने? जेव्हा तुम्ही घंटानाद करतो एक फ्रिक्वेन्सी जनरेट करता, एक पॉझिटिव्ह एक पॉझिटिव्हिटी. जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये एंटर करता तर आपण अगोदर बेल वाजवतो, घंटा वाजवतो, त्या घंट्याच्या खाली थोडा वेळ थांबतो. त्याच्याने काय होतं, तुमच्या बॉडीमधलं जेवढं पाणी आहे तो हील होतो, त्याची व्हायब्रेशन्स चेंज होतात आणि मग आपल्याला प्रसन्न वाटतं जेव्हा आपण मंदिरात सरेंडर भावनेने जातो, राईट? तर सेम गोष्ट तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही घंटानाद करता ना, तर तुमचे जे शाब्दिक कधी भांडण झाले असेल, वैचारिक काही भांडण झाले असेल, तर ते ॲटमॉस्फिअरमध्ये तो स्टोअर्ड आहे, तर तो हील व्हायला चालू होतो. त्या एनर्जीजवरती तो ओव्हरकम करायला चालू म्हणजे आपल्या करतो. बोलण्यावरती सुद्धा असतं का? म्हणजे आपण जर खूप जास्त म्हणजे जे बॅड वर्ड्स आपण म्हणतो, जर जास्त बोलत असेल तर त्यावरती पण आपली वास्तू तथास्तु आपण ऐकलंय ना, हो. वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. तुम्ही जे बोलणार त्याला तथास्तु म्हणते. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला आपल्या पूर्वजांनी काय सांगितलं की चांगलं बोला, कुणाच्या प्रती पण असू दे, चांगलं बोला, कारण वास्तू तथास्तु म्हणते. तुम्ही म्हणणार माझ्याकडे खूप पैसा येतो, हा तथास्तु म्हणणार. आज आपण ह्याच्यामध्ये शिकतो ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये, मॅनिफेस्टेशन मध्ये, होपोनोपो मध्ये हे शिकतोय ना. तर सेम गोष्ट आहे ह्याच्यामध्ये पण. तुमची वास्तू तथास्तु म्हणते. घंटानाद करा. तुम्ही एखादा फ्रेग्रन्स तुमच्या घरी जर लावता आला, चांगला धूप वगैरे लावायचं आपण, तर बेस्ट आहे ते. भीमसेन कापूर जाळा, त्याच्याने पॉझिटिव्हिटी वाढते घरामधली, ऑरा क्लीन होतो. हे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही फरशी वगैरे पुसता तर खडे मीठ वगैरे टाका त्याच्यामध्ये, हलकंसं थोडंसं हिंग टाका, तर त्याच्याने काय एनर्जी पॉझिटिव्ह होते. सेम आपल्या शरीराची, आपल्या बॉडीची एनर्जी चांगली करा, ऑरा क्लीन करायचं आहे, तर काय करणार आपण? तर खडे मीठ टाका, तुरटी टाकू शकता, लिंबू थोडंसं टाकू शकता, किंवा मग लवंग असतो ना, तर लवंगाचे 1-2 ड्रॉप ऑइलचे ते टाकू शकता. जर अशा गोष्टी टाकते तर त्याच्याने तुमची क्लिन्झिंग होणारच आहे बॉडीची, तुमचा ऑरा क्लीन होणार आहे. तुमचा ऑरा डिस्टर्ब झाला की हळूहळू त्याचा रिफ्लेक्शन तुमच्या फिजिकल बॉडीवरती येतो. कुठलाही आजार अगोदर मेंटल लेवलला होतो आणि नंतर फिजिकल लेवलला दिसतो. 90% आजार हे मानसिकदृष्ट्या बिघडल्यामुळे होते, बरोबर? मग ते मानसिकदृष्ट्यामध्ये जे विचार येतात ते कुठून येत आहेत? तुमच्या ॲटमॉसमधनं, तुमच्या ॲटमॉस्फिअरमधनं. त्यामुळे ते इम्पॉर्टंट असतं. तुम्ही मंदिरात जाता, चुकीचे विचार येतात का? नाही येत. पॉझिटिव्हिटी असते. सो आपण जर पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये राहाल तर आपले आता विचारही तसेच होणार. एखादं बघा, बऱ्याच महिलांना गॉसिपिंगची सवय असते, ठीक आहे, पण ती सगळ्यांबरोबर गॉसिपिंग नाही करत. त्यांचे ठराविक काही फ्रेंड ठरलेले त्यांच्याबरोबर करा, कारण त्यांच्यावरती एनर्जी मॅच आहे. तसंच प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये, प्रत्येक एन्व्हायरमेंटमध्ये एक एनर्जीज असते. त्याला तुम्ही कसं नर्चर करता त्याच्यावर डिपेंड करतं. तुमच्या वास्तूमध्ये पॉझिटिव्हली बोललात, चांगल्या गोष्टी बोललात, तर 100% तुमची वास्तू तथास्तु म्हणते आणि त्याचे व्हायब्रेशन चांगले होतात. आणि ह्याच्यावरनं तुम्ही म्हणू शकता की इथली एनर्जी डाऊन आहे का अप आहे. प्रत्येक पाण्यावरती, आज हा पाणी आहे समजा, ह्या पाण्यावरती व्हायब्रेशन स्टोअर होतं का नाही? प्रत्येक गोष्टीवरती तुमच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? 70% प्लस पाणी आहे. मग ह्याच्यावरती व्हायब्रेशन जात नसेल का?
नजर लागते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, हेच होतं. तुमच्या शरीरातलं पाणी खराब होतं. मग आपण काय करतो, तुरटी लिंबू ह्याच्याने उतरून टाकतो. जे पाणी शुद्ध करण्यासाठी जे जे कंटेंट वापरतो तेच आपण माणूस शुद्ध करायला वापरतो, राईट. मग त्याचा ऑरा क्लीन झाला की तो ठीक काम करतो. मग आता एखाद्याच्या घरामध्ये जर सारं सतत वाद होत असतील, विवाद होत असतील किंवा शांतता नसेल, त्यामागे दरवेळेस वास्तूचाच असतो का फरक म्हणजे? बघा, आता तुम्ही विचारता कसं विचारलं, दरवेळेस वास्तूचाच असतो का? नाही, दरवेळी वास्तूचा नसतो. जेव्हा केव्हा जर असं असेल, पहिली तर मेन अंडरस्टँडिंग आहे कम्युनिकेशन आहे, ठीक आहे. जर तुमचा कम्युनिकेशन गॅप होत आहे तर वास्तूची ईस्ट दिशा बघायला पाहिजे आणि वायव्य दिशा बघायला पाहिजे. दोन वेगळ्या गोष्टी आहेत, एक कम्युनिकेशन प्रॉब्लेम आणि एक रिलेशनशिप प्रॉब्लेम, दोन्ही डिफरंट आहे. जसं की रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे, एक एक्झाम्पल, रिलेशनशिप म्हणजे फक्त हजबंड आणि वाईफ नाही, सर्वात अगोदर ते डोक्यातनं काढायला पाहिजे. रिलेशनशिप म्हणजे तुमचं किती मैत्रिणी मित्रांबरोबर पटतंय. त्याच्यामध्ये म्हणतो ना, बरेच लोक बघा जे बिझनेस करतात ते म्हणतात की माझे कस्टमर बरोबर रिलेशन चांगले आहेत. मग ते हजबंड वाईफ आहेत का? तर नाही. तर त्यांचा रॅपो चांगला आहे, त्यांना काय म्हणायचंय, एकमेकांची गरज माहिती, ग्राहकाला काय पाहिजे आणि ओनरला काय पाहिजे, त्याला म्हणतात रिलेशनशिप. आणि एक असतं कम्युनिकेशन, की ज्याच्या गॅपमुळं विवाद वाढतात. मग ज्याचा कम्युनिकेशन गॅप आहे त्यांनी ईस्ट दिशा आणि वायव्य दिशा ठीक करावी, आणि ज्यांचा रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे त्यांनी नैऋत्य दिशा ठीक करावी. रिलेशन एका बरोबर नाही तर ते सगळ्यांबरोबर खराब होतात. आणि फक्त एका व्यक्तीबरोबर जर रिलेशन खराब आहे असं म्हणत असेल तर तिथे कम्युनिकेशन गॅप आहे, रिलेशन खराब नाही आहे. आपण म्हणतो अरे या माणसाचे रिलेशनच चांगले नाही, तर तो एक पर्टिक्युलर व्यक्तीबरोबर असेल तर तिथे कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यांबरोबर प्रॉब्लेम आहे तर रिलेशनचा प्रॉब्लेम आहे. क्लिअर? असं आहे. मग एखाद्याला जर बघायचं असेल म्हणजे प्रॉब्लेम येतोय, मग त्याने फर्स्ट कुठे जावं? वास्तुशास्त्राकडे, न्यूमरोलॉजी का ज्योतिषशास्त्र? ओके, सर्वात अगोदर त्याने ऍक्सेप्ट केलं ही मोठी गोष्ट आहे की बाबा हा प्रॉब्लेम आहे. बघा, कुठलाही डॉक्टर पण आहे ना, तोपर्यंत ट्रीटमेंट नाही करू शकत जोपर्यंत समोरचा पेशंट म्हणत नाही की मी आजारी, राईट. तो येऊन सांगतो ना मला खोकला झालाय, सर्दी झाले, काहीतरी झाले, मग डॉक्टर अनालिसिस करायला चालू करतो. तर सेम थिंग याच्यामध्ये आहे. जर एखाद्या व्यक्तीचं खरंच प्रॉब्लेम आहे रिलेशनशिपमध्ये, कम्युनिकेशनमध्ये, तर त्यांनी वास्तू दाखवायला पाहिजे, ॲस्ट्रॉलॉजिकल सजेशन घ्यायलाच पाहिजे आणि नंबर्सही चेक करायला पाहिजे. म्हणजे तिन्ही गोष्टी 100%. हे जे सायन्स आहे ना, हे एकच सायन्स सगळं काम करतं असं म्हणता येत नाही, हे एकमेकांना सपोर्टिव्ह सायन्स आहे. वास्तू ॲस्ट्रॉलॉजी सपोर्ट करते, ॲस्ट्रॉलॉजी वास्तूला सपोर्ट करतं. म्हणजे एक एक्झाम्पलला समजा तुमच्या कुंडलीप्रमाणे एखादा ग्रह म्हणजे शुक्र ग्रह हा पैसा देतो असं समजू आपण, आणि तुमच्या घरामध्ये शुक्र म्हणजे जे पैसे देणारा ठिकाण आहे तिथं टॉयलेट असेल तर पैसा येईल का? तर नाही. तुम्ही एफर्ट्स 100% लावाल पण तुम्हाला आउटकम 20-30%च येतोय. बऱ्याच वेळा माणूस म्हणतो ना की अरे मी मेहनत खूप करतोय, बट काय होतं की मला पाहिजे तसा आउटकम नाही भेटत. मग त्याचा जो पैसा देणारा दिशा आहे तो ब्लॉक केलेला आहे. बराच वेळा फोन नंबर मध्ये प्रॉब्लेम असतो, बऱ्याच वेळा नंबर्स म्हणजे तुम्हाला जे तुमच्या कुंडलीप्रमाणे जे काम करायला पाहिजे तुम्ही त्याच्यात कामच नाही करत आहे. तुम्ही आता नंबर्सचं बोललात, पण नंबर्सचं कसं काय कनेक्शन? फोन नंबरचं कसं कनेक्शन असू शकतं? प्रत्येक नंबरला आहे ना एक व्हायब्रेशन आहे. एक नंबरला एक व्हायब्रेशन आहे, 2 नंबरला काही वेगळे व्हायब्रेशन आहेत, 3 नंबरला काही वेगळे व्हायब्रेशन आहेत. तुमच्या फोन नंबरमध्ये पण कुठं पण 8 नंबर खूप वेळा रिपीट होत असेल, 4 नंबर खूप वेळा रिपीट होत असेल तर तुमच्या लाईफमध्ये हर्डल्स येणं आहे. कारण 8 नंबरची जी एनर्जी आहे ना ती स्लो डाऊन करते कामाला, आणि 4 नंबरची जी एनर्जी आहे ती इल्युजन क्रिएट करते. आणि ज्या पण व्यक्तीच्या मोबाईल नंबर डिजिटल आहे ना, ते आपण थोडी बोलतोय ते नंबर किंवा म्हणजे कसं कनेक्शन कसं काय? 100%. आता समजा तुम्ही असं समजूया प्रत्येक नंबरला एक व्हायब्रेशन असं आपलं ठरलं, ठीक आहे. बायनरी लँग्वेजमध्ये एक वेगळा कोडिंग होतो त्याचा,
ठीक आहे, ते पण ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही एखादा नंबर डायल करता तर तो पर्टिक्युलर व्यक्तीलाच कनेक्ट होतो का दुसरीकडे कनेक्ट होतो? पर्टिक्युलर व्यक्तीला. कसं होतो? तो त्याच व्यक्तीचा नंबर असतो. कसं? सिग्नल लागतो, तोच कनेक्शन बरोबर. कसं होतो? जर एखादा व्यक्ती एखादी फ्रिक्वेन्सी आहे, आज 93.5 2.7 हे जे फ्रिक्वेन्सी आहेत, रेडिओ फ्रिक्वेन्सीज आहेत, हा, हे जे तरंग आहेत हवेमध्ये, आहे. आता जर मी इथं फ्रिक्वेन्सी ट्यून केली तर ते आवाज येईल. कसं येईल? अच्छा. जो ते सिग्नल्स आहेत, त्याच frequency आहेत. पद्धतीने तुमच्या प्रत्येक नंबरचे एक व्हायब्रेशन आहे. त्या व्हायब्रेशनला जेव्हा तुम्ही कनेक्ट तुमचा ऍड्रेस म्हणून करता त्यावेळी त्याची एनर्जी तुम्हाला लागणार. आज मी समजा की तुम्ही असं समजा आपण पुण्यामध्ये राहता, ह्या फ्लॅट नंबरमध्ये राहता, तर तो कुरिअर बरोबर तुमच्याकडे येईल ना, हो, येणार ना. हो. मग आता तो फ्लॅटचा ऍड्रेस तुमच्यावरती काम करतोय का नाही करतोय? करतोय. 100% करतोय. पण कधी काम करतो? काहीतरी घ्यायचं असेल, पार्सल द्यायचंय किंवा घ्यायचंय, त्यावेळी ते काम करतंय. तसंच पर्टिक्युलर एनर्जी, तुमचा समजा पैसा अडकत असेल कुठं, तर ह्या नंबर्स आहेत का आपल्याला बघावं लागतं. तुमच्या मोबाईल नंबरमध्ये खूप जास्त 4848 असे काही असेल किंवा 86 असे नंबर असतील, तर अशा लोकांना प्रॉब्लेम येतो. ज्यांचा पण 64 किंवा 46 हा नंबर येतो, 90% लोकांना फायनान्शियल रिलेटेड प्रॉब्लेम येतो. कर्ज जास्त होतं, युरिनरी इन्फेक्शन होतं, स्किन डिजीसेस होतात. ज्यांचा पण 86 हा नंबर येतो किंवा 68 हा नंबर येतो, तर ह्यांना जॉईंट पेनचा प्रॉब्लेम चालू होतो. अच्छा. तर चांगले नंबर्स कोणते? सगळे नंबर चांगले आहेत. कॉम्बिनेशन्स खराब आहेत. ओके. हा. आणि प्रोफेशन काय त्याच्यावरती डिपेंड करतं. जर समजा तुम्ही डॉक्टर आहे, आज समजा तुम्ही हाड वैद्य आहे, एक एक्झाम्पलला, ठीक आहे, तर त्यावेळी 8 आणि 6 हा नंबर तुम्हाला चालतो, कारण तो तुमचा प्रोफेशन आहे. ज्या लोकांच्या पण मोबाईल नंबरमध्ये 9 आणि 4 हा कॉम्बिनेशन आहे, मंगळ आणि राहू हा कॉम्बिनेशन, हे खूप जास्त अग्रेसिव्ह असतात लोक, ह्यांना चटकन राग येतो. मग त्यांनी नंबर चेंज केला तर त्यांच्या रागामध्ये कंट्रोल येऊ शकतो. 100% होतो. नंबर चेंज करायला पाहिजे आणि सोबत हे तर ऍक्सेप्ट करायला पाहिजे मला राग येतो, आणि मग त्याच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. नंबरचं काम तेवढंच आहे. प्रत्येक गोष्ट सगळीकडे इम्प्लिमेंट होते का? नाही. तर त्याचा जो पर्सेंटेज आहे तो कमी होऊन जातो. आणि सोबत समजा ठराविक त्यांनी कुंडली बघून त्याची अनालिसिस जर केलं तर 100% त्याचे रिझल्ट भेटतात. आपण आपल्या मेहनतीने मागच्या 4 वर्षामध्ये एक कंटिन्युअसली एक रिपोर्ट बनवण्याचा प्रयत्न करत होतो, न्यूमरॉलॉजी, स्पेशली न्यूमरॉलॉजीसाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त डेट ऑफ बर्थ टाकता आणि त्याच्यानंतर तुमचा मेल ॲड्रेस, फोन नंबर टाकता, तर तुम्हाला एक कम्प्लिटली 94 पानाचा रिपोर्ट भेटतो. त्या 94 पानामध्ये तुमचा मुलांक कसा काम करतो, भाग्यांक कसा काम करतोय, तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमचे विकनेसेस काय आहे, तुमची लव्ह लाईफ कशी आहे, तुमच्याकडे पैसा कुठल्या मार्गाने येऊ शकतो, त्यानंतर तुमचा हेल्थ कसा असायला पाहिजे, तुमचे हिडन टॅलेंट काय आहेत, हे सगळं त्या रिपोर्टमध्ये जनरेटेड आहे. ओके. फक्त डेट ऑफ बर्थ. फक्त डेट ऑफ बर्थ मध्ये 94 पानाचा रिपोर्ट भेटतो तुम्हाला. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी अडॉप्ट करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी सोडायला पाहिजे, म्हणजे कोणत्या गोष्टीवरती ओव्हरकम करायला पाहिजे, एवढा डिटेल रिपोर्ट आहे. ओके. सो तुम्ही सांगू शकाल का, माझी जर डेट ऑफ बर्थ मी तुम्हाला सांगितली तर Yes. तुम्ही काही गोष्टी? हा. ओके. सो 8/8/2005. तुमच्या नंबर मध्ये खतरनाक 8/8/2005. हा. ठीक आहे. तुम्ही कधी थोडासा अनालिसिस केलंय ह्याच्याबद्दल? हो, मला बरेच जण म्हणतात की 4-5 गोष्टी सांगतात की मेहनती, स्ट्रगल आहे लाईफमध्ये, आणि म्हणजे जे जे काही रिझल्ट भेटतो, जे काही सक्सेस भेटतो ते स्वतः मेहनत केल्याशिवाय नाही भेटत, किंवा अडथळा येतो बऱ्याच गोष्टींमध्ये. तुम्ही अशा काही घरामध्ये ना, गोष्टी. तुम्ही सर्वात लाडके. हो, आहे खूप जास्त. ठीक आहे. हा. बरं, आता ह्याच्यामध्ये काय की नंबरचाच इफेक्ट आहे अगेन. ठीक आहे. ओके. जेवढे तुम्ही लाडके आहेत ना, तेवढे तुम्ही इमोशनल आहात. हा नाही. आहे. ठीक आहे. तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितलंय ना की तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे, हर्डल्स आहे, तर ती गोष्ट खरी आहे. तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल पण राहणार, हर्डल्स पण राहणार. तुम्हाला कुठलीच गोष्ट इमिजिएट नाही भेटणार. म्हणजे आज पाहिजे तर आज नाही भेटणार, ती नंतर कालांतराने भेटेल.
आणि एकदम चांगल्या क्वालिटीची भेटेल. समजा एखादा आज समजा तुम्हाला आज फोन घ्यायचा होता, पण ते आज नाही भेटणार, पण तुम्हाला कालांतर एवढा चांगला फोन भेटेल, अरे हे तर एक्सपेक्टेडच नव्हतं. आणि कर्म ओरिएंटेड आहात तुम्ही, कर्मवादी आहात. जसं मी स्टार्टिंगलाच म्हणलो तो 8 नंबर 7 नंबर 5 नंबर तर हे लोक चांगले ऍस्ट्रॉलॉजर, शनीचा नंबर, हे लोक कर्म ओरिएंटेड आहेत, कर्मांना प्राधान्य देणारे, प्रॅक्टिकली बोलणारे. मला ही गोष्ट प्रॅक्टिकली आवडते. एखाद्या गोष्ट चुकीचं झालं तर त्यांना ती आवडत नाही, कारण शनी जी आहे ना ते न्याय निवाडा करणारी आहे, न्यायाची देवता आहे. ट्रान्सपरन्सी खूप आवडते ह्या लोकांना. आणि झटपट सगळं नाही पाहिजे ना, ह्यांना पाहिजे पण स्टेबल पाहिजे, अशी तुमची पर्सनॅलिटी. राईट. आणि ही तर बरोबरच आहे की भेटत नाही लवकर, म्हणजे खूप खूप गोष्टी तर भेटत नाहीत. यस, जर शनीचं काम आहे स्लोनेस, ठीक आहे, टाइम लागतो एखाद्या पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही जेवढे वयस्कर व्यक्ती आहेत जर त्यांची सेवा केली तर 100% तुम्हाला रिझल्ट चांगला भेटतो. धन्यवाद आमच्या प्लॅटफॉर्मवरती आल्याबद्दल. खूप छान असं कन्व्हर्सेशन झालेलं आहे. तुम्हाला खूप जास्त सायंटिफिक प्रूफ्स भेटतील की का तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. ज्योतिषशास्त्र असो, ॲस्ट्रॉलॉजी असो किंवा वास्तुशास्त्र असो. सो हा पॉडकास्ट पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मॅम. जय गुरुदेव, ओम नमः शिवाय. ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही बोलवलात आणि माझे विचार ऐकून घेतलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला तुमचा रिपोर्ट जर बनवून घ्यायचा असेल तर नक्की तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो लिंक मी देतोय. नॉमिनल तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ, मेल ID आणि फोन नंबर टाका. तुम्हाला तुमचा रिपोर्ट तुमच्या मेलवरती पण भेटेल आणि इन्स्टंटली तुम्हाला तिथेही भेटेल. हो, आणि डिस्काउंट हवं असेल तर तुम्ही ग्रो हा कोड यूज करू शकता. ओके, थँक्यू. जय गुरु. थँक्यू. धन्यवाद हा पॉडकास्ट पूर्ण बघितल्याबद्दल. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं म्हणजे आमच्या ग्रोमोशन चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज जेवढे जास्त आमचे सबस्क्रायबर वाढतील तेवढेच मस्त मस्त असे पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि नंबर 2 म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या आणि कोणत्या नाही आवडल्या, बिकॉज वी विल वर्क ऑन आवर मिस्टेक्स. आणि नंबर 3 म्हणजे हा पॉडकास्ट एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करा, बिकॉज वन कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. थँक्यू. भेटू अशाच एका मस्त पॉडकास्टमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.